रेडी. नमस्कार नमस्कार। दिल के किस्से कहा नहीं होते, हा वे सबसे बया नहीं होते. किती सुंदर शेर आहे हा. परंतु काही लोकांना देवदत्त प्रतिभा असते की ते दिल के किस्से अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने बया पण करू शकतात. यातल्याच एका अत्यंत सुंदर आणि समृद्ध अशा गझलकाराचा आणि महिला गझलकाराचा परिचय आणि त्यांची मुलाखत आपण आजच्या या कार्यक्रमातून घेणार आहोत. आणि आता आज एका अत्यंत सुंदर अशा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सुद्धा पाहणार आहोत. जगणे सुंदर झाले असते तू असता तर, जगणे सुंदर झाले असते तू असता तर, मरणे सुंदर झाले असते तू असता तर, जगात येथे असता जगात येथे असला असता कुठे जरी तू, धुरणे सुंदर झाले असते तू असता तर. असा एक अत्यंत सुंदर काव्य संग्रह, गझल संग्रह तू असता तर. आणि याच्या लेखिका तसेच आमच्या मार्गदर्शक आदरणीय ज्येष्ठ गझलकारा सुनेत्रा जोशी यांच्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी मी श्रेया सरनाईक, साप्ताहिक जनमंगल आणि लोकव्रत प्रकाशन तर्फे आपले सहर्ष स्वागत करते. या ठिकाणी या अत्यंत सुंदर दिमागदार सोहळ्यासाठी आपल्या सोबत अनेक जे छानसे लोक उपस्थित आहेत. त्या सर्वांचे सुद्धा मी स्वागत करते, त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. आपल्या सोबत आहेत डॉक्टर शिरीष कुलकर्णी, की जे जनमंगल समूहाचे मुख्य मार्गदर्शक आहेत, लोकव्रत प्रकाशनचे प्रकाशक आहेत, पत्रकारितेमध्ये सरांनी पीएचडी केली आहे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य संघटक आहेत, संत सम्राज्ञी मीरा या अत्यंत सुंदर पुस्तकाचे ते लेखक आहेत आणि 40हून अधिक पुस्तके सरांनी लिहिलेली आहेत. साप्ताहिक जनमंगल मध्ये दर आठवड्याला जे संपादकीय प्रकाशित होते अशा शेकडो संपादकीयांचे लेखन सरांनी केले. सजल या पेन नेमने सुद्धा ते प्रसिद्ध आहेत. तर डॉक्टर शिरीष कुलकर्णी यांचे सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत विविध ठिकाणाहून खूप छान असं सुनेत्राजींच्या माध्यमातून सगळे जे जॉईन झाले त्यामध्ये त्यांचे कुटुंबीय आहेत. तर मी त्या ठिकाणी डॉक्टर प्रथमेश व डॉक्टर मुक्ता जोशी तसेच डॉक्टर ऋषिकेश व डॉक्टर स्नेहल जोशी यांचे सुद्धा सहर्ष स्वागत करते. त्याचप्रमाणे श्री शिवाजी भापकर की जे लेखक आहेत आणि आपल्याला माहिती आहे की डॉक्टर सुनेत्रा जोशी यांनी बँकेमधून सेवानिवृत्ती घेतली, तर त्यांचे ते सहकारी पण आहेत. त्याचप्रमाणे श्री श्रीकृष्ण साबणे जे जोशी कुटुंबाचे स्नेही आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मी स्वागत करते. आणि त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये भैरवी देशपांडे, कार्यकारी संपादक जनमंगल, ऐकना या काव्यसंग्रहाच्या लेखिका आणि मुख्य म्हणजे भैरवीजी सुद्धा सुद्धा गझलकार आहेत. त्यामुळे या सर्वांचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदरणीय मीना शिंदे या मुख्य गझलकार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आजच्या कार्यक्रमाच्या ते मुख्य अतिथी आहेत. तर अशा सर्वांचे मी या ठिकाणी अत्यंत सहर्ष स्वागत करीत आहे. खरं तर या पुस्तकाचं यापूर्वीच प्रकाशन व्हायला पाहिजे होतं, परंतु काही कारणानिमित्ताने हा जो एकंदर कार्यक्रम आहे हा पुढे सरकला गेला. अत्यंत सुंदर असा हा जो काही गझल संग्रह आहे यामध्ये असं म्हटलं जाते की संवेदनक्षम ज्योतिमयी अक्षर स्पंदने तू असता तर, तीव्र संवेदनांची तीव्र अनुभूती तू असता तर, भारावल्या अक्षरांची स्पंदने तू असता तर. ज्येष्ठ कवयित्री आणि जाणत्या गझलकारा सुनेत्रा जोशी यांचं यापूर्वी अजून एक पुस्तक लोकव्रत प्रकाशनाने प्रकाशित केलंय, ते म्हणजे फारच श्रेष्ठ संस्कृत कवी जयदेव यांच्या गीत गोविंद या अत्यंत सुंदर जगामध्ये प्रसिद्ध अशा सुंदर जे राधा कृष्णाच्या मधुरा भक्तीवरती आधारित पुस्तक आहे. त्याचा अत्यंत सुंदर असा भावानुवाद सुनेत्रा जोशींनी केला आहे आणि लोकव्रत प्रकाशनानेच त्या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे. त्याच पुढच्या याच्या टप्प्यामध्ये तू असता तर या काव्यसंग्रहाची निर्मिती झाली. मुळात या पुस्तकाचं आधी नाव वेगळं ठरलं होतं, त्याबद्दल सुनेत्राजी स्वतःहून बोलतील, पण काही कारणाने त्या पुस्तकाचं नाव बदलावं लागलं. आणि या सगळ्या ज्या गझल आहेत
या गझल क्षेत्रामधल्या माइलस्टोन ठरतील याबद्दल मला निश्चितच विश्वास आहे. आजच्या या आपल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये जनमंगल आणि लोकरथ समूहाच्या आपल्या सर्व जे काही वाचक, प्रेक्षक, श्रोते आहेत, रसिक आहेत, त्या सर्वांचे मी स्वागत करते. पापण काठांशी आसवांची गर्दी म्हणजेच हा सुंदर असा गझल संग्रह आहे. गझल शब्दाचा मूळ उर्दू जो अर्थ आहे तो होतो की प्रेयसीशी केलेले हितगुज. आता आपण इथे समजूया की प्रियकराशी केलेले हितगुज. या पुस्तकामध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गझल सापडतात. यामध्ये माननीय माणिक घारपुरे संपादक यांनी जसं म्हटलंय की एखाद्या अत्यंत सुंदर अशा फ्लोरिस्ट कडे गेल्यानंतर तो ज्या पद्धतीने ती फुलं वेगवेगळ्या प्रकारची रचना करून बांधून देतो, वेगवेगळ्या सुगंधांची आणि वेगवेगळ्या रंगांची, तशा प्रकारच्या या सुंदर गझल एकत्रित अशा प्रकारे तू असता तर या याच्यामध्ये बांधल्या गेलेल्या आहेत. गझल बांधणी ज्याला म्हणतात असं मला वाटते की ते खऱ्या अर्थाने आपल्याला याच्यामध्ये दिसून येते. आणि निर्दोष अशा प्रकारच्या या सगळ्या गझल आहेत. यामध्ये रोमॅन्टिक, आध्यात्मिक आणि वेगवेगळे अगदी महिलेच्या भावविश्वाशी स्पर्श करणारे असे वेगवेगळ्या प्रकारचे विषय हाताळले गेले. भलेही वाद होवो पण असू दे बोलणे चालू, तशाने शक्यता असते मनामधले समजण्याची. किंवा पडला कुठे फरक पण प्रेमात आजही त्या, तितके जुने म्हणावे तितकेच ते नवेही, होते इथेच त्याच्या हृदयात मी खरोखर, इतकेच सांगा आता आहेच ना तिथेही. असे सुंदर सुंदर शेर आपल्याला याच्यामध्ये सापडतात. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी जनमंगल आणि लोकरथ समूहातर्फे सुनेत्रा जोशी यांचे मनपूर्वक अभिनंदन करते, पुस्तकासाठी शुभेच्छा देते. नमस्कार सुनेत्राजी. नमस्कार. आणि या ठिकाणी सांगव कसं मला कळत नाही, परंतु त्यांचे पती जे आहेत श्री विजय जोशी, स्वर्गीय विजय जोशी यांचं दुःखद निधन झाले आणि त्यांना हा समर्पित अशा प्रकारचा गझल संग्रह आहे. तर आपण हा प्रकाशन सोहळा घेऊया, पण तत्पूर्वी मी भैरवीजी यांना विनंती करते की त्यांनी संपादक माणिक घारपुरे यांचा शुभेच्छापर व्हिडिओ आपल्या सर्वांना दाखवावा. नमस्कार. आपण हे जाणतोच की आपल्या जनमंगल परिवारातील माननीय सुनेत्राजी जोशी या सुपरिचित कवयित्री आणि गझलकार आहेत. आपल्या लोकरथ प्रकाशन पुणे यांच्याकडून प्रकाशित झालेलं सुनेत्राजींचं तू असं तातर हा गझल संग्रह म्हणजे तिसरं पुस्तक आहे. या आधीच्या दोन्हीही पुस्तकांसारखं म्हणजे रंग आणि गीत गोविंद सारखंच तू असं तातर या गझल संग्रहावर काम करतानाही मी खूप समृद्ध होत गेले. या संग्रहातल्या विविध वृत्तांमध्ये बांधलेल्या गझलांमुळे ती सगळी वृत्त तौलनिकदृष्ट्या समजून घेता आलीत. सुनेत्राजींच्या गझल संग्रहाचं तू असं तातर हे नाव वाचलं आणि काळजात कळ उठली. त्या क्षणी जाणवलं ते सुनेत्राजींचं शब्द सामर्थ्य. या केवळ 3च शब्दांमध्ये भावनांचा केवढा मोठा अवकाश सामावला आहे. मनातल्या खयालांच्या अभिव्यक्तीसाठी सुनेत्राजींनी गझलेसारखं सशक्त आणि सुंदर माध्यम निवडलं आणि त्याची तांत्रिक बाजू अतिशय समर्थपणे सांभाळली. त्यासाठी त्यांचे खूप आभार आणि अभिनंदन. आभार यासाठी की अनेक नवशिक्या गझलकारांना या संग्रहात विविध वृत्त एकाच ठिकाणी अभ्यासता येतील. तू असं तातर या संग्रहातील शेर वाचकांच्या मनातील प्रेम, वियोग, अध्यात्म अशा अनेक भावनांना स्पर्श करतील. पण त्याही व्यतिरिक्त सुनेत्राजी समाजामध्ये असलेल्या स्त्रीच्या दर्जावर आणि तिला मिळणाऱ्या वागणुकीवर भाष्य करतात. सुनेत्राजींनी वास्तवाचं चित्र अतिशय साध्या परंतु प्रभावी शब्दांमध्ये लीलया मांडलं आहे. अनेकोत्तम आशयघन शेरांनी सजलेल्या तू असं तातर या संग्रहातील गझला अतिशय वाचनीय आणि चिंतनीय आहे. प्रत्येक गझलप्रेमीच्या संग्रही हा गझल संग्रह असावा असाच आहे.
हा संग्रह आपल्या लोकरत प्रकाशनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. पुढील लेखनासाठी सुनेत्राजींना खूप खूप शुभेच्छा. त्यांचं दर्जेदार लेखन वाचायला आम्ही नेहमीच उत्सुक असतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद माणिकजी. आणि मी सर्व वाचकांना अशा प्रकारची एक विनंती करते की तुम्ही हा जो तू असं आता गझल संग्रह आहे हा अधिकाधिक लोकांनी वाचावा, त्याच्यावरती स्वतःचं अभिवाचन करावं आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवाव्या. गझल साधक ते गझल सम्राज्ञी असा जो प्रवास आहे हा आपण आज त्यांच्याकडून नक्कीच जाणून घेणार आहोत. या पुस्तकाच्या प्रकाशकीयमध्ये म्हटल्याप्रमाणे की मूलतः गझलेचे वर्णनच हरणाच्या हृदयात घुसलेला बाण असं आहे आणि याची अनुभूती हा गझल संग्रह वाचताना होते. तर चला आता आपण आज ऑनलाईन पद्धतीने का होईना पण या पुस्तकाचं प्रकाशन करूया आणि यासाठी हे सगळेजण अगदी अत्यंत आनंदाने जमलेत. यासाठी मी सर्वांचे सगळ्यात पहिल्यांदा आभार मानू इच्छिते आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी पुस्तक हातात घेऊन सर्वांना दाखवायचं आहे. आज पहिल्यांदा हे पुस्तक जगासमोर येते आहे आणि वैरवीची शक्य असले त्याचं मुखपृष्ठ पण तुम्ही नंतर दाखवावं. त्यांची नात इथे आहे हे सगळ्यात मला छान वाटतंय की अत्यंत कौतुकाने ती आपल्या आजीचं हे अजून एक वेगळ्या प्रकारचं अशा प्रकारचं जे हा एक काय म्हणतात त्याला जे सुंदर अशा प्रकारची अनुभूती आहे की तिला तिच्या चेहऱ्यातून दिसते आपल्याला. आणि या पुस्तकाविषयी मला अधिक सांगायला आवडेल की या पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे ते आदरणीय डॉक्टर शिरीष कुलकर्णी सर यांनी केलंय. सर याविषयी बोलतीलच याच्या मुखपृष्ठाविषयी. कसं असते की कोणत्याही कवीची कविता ही एकदा का प्रकाशित झाली की ती त्याची राहत नाही, ती जगाची होते. तसंच मला असं वाटतं की मुखपृष्ठावरती सुद्धा बोलण्यासाठी ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे आणि ते मला पण आहे असं वाटतं. तर सुनेत्राजी मला जे जाणवलं या पुस्तकाच्या मुखपृष्ठामध्ये खूपदा बघितलं मी आणि मला जो जाणवलेला अर्थ आहे तो मी तुम्हाला त्या दिवशी सांगितला पण होता की ती जी नायिका आहे तिच्या पाठीवरती एक ओझं आहे किंवा सामान आहे आणि तो मात्र दूर पहिलं तीरावरती निघून गेलेला आहे आणि ती त्या रस्त्याकडे वाटचाल करत आहे. आता तिने दोन्ही प्रकारे ती घेऊ शकते. एकतर ते सामान आहे, आशा, इच्छा, स्वप्न किंवा अपेक्षांचं ओझं आहे, काही असेल तर आपण ते अधिक पॉझिटिव्हली घेऊया आणि हा सुंदर प्रवास असाच चालू राहील अशी आशा या ठिकाणी व्यक्त करूया. यानंतर डॉक्टर प्रथमेश आणि डॉक्टर मुक्ता जोशी यांना मी या ठिकाणी निमंत्रित करते की त्यांनी त्यांच्या आईंच्या म्हणजे सुनेत्रा जोशी यांच्या पुस्तकाला शुभेच्छा द्याव्या. सर्व मान्यवरांना नमस्कार आणि लोकरत आणि जनमंगलचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आईने लिहिलेला हा गझल संग्रह जो आहे तो प्रकाशित केला. आईचा एक छोटा प्रवास जो मला बघता आला की आई आधी गझल लिहिण्याची स्टुडंट होती, विद्यार्थिनी होती ती. आई कविता खूप वर्षापासून लिहायची पण गेल्या काही वर्षांपासून गझल मंथनच्या माध्यमातून ती मला कळवायची की अभ्यासासाठी वृत्त आलंय आणि त्या वृत्तावर मी लिहिते आणि ते ऐकायला खूप छान वाटायचं की आई अशी एक वेगळी वेगळी असाइनमेंट पूर्ण करते. आणि आता जेव्हा ती मॉडरेटर किंवा टीचर झाली आहे, शिक्षक झाली आहे तिथल्याच नवीन स्टुडंट्सची, ते पण बघायला मला खूप छान वाटतंय आम्हाला सगळ्यांनाच. आईला या संग्रहाच्या प्रकाशनासाठी आमच्या सगळ्यांकडून शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी मी मुक्ता आम्ही सगळ्या कुटुंबियांकडनं तिला शुभेच्छा आणि सगळ्यांचे आभार. मला आवडलेले दोनच शेर मी इथे वाचतो जर चालत असेल तर. मी पुस्तकातले खूण करून ठेवले होते. एकाच शेरचे जे वेगळे वेगळे अर्थ निघतात, जी गझलची स्पेशालिटी म्हणतो आपण, तर मला हा आवडलेला शेर आहे. जशी जुळते मनाची तार त्याच्याशी, जशी जुळते मनाची तार त्याच्याशी, तशी लय जीवनाची सापडत जाते. मला ऐकून खूप छान वाटलं की आपण हे देवासाठी म्हणू शकतो, आपण हे आपल्या स्पेशालिटीसाठी फील्डसाठी म्हणू शकतो किंवा प्रियकरासाठी म्हणू शकतो. तर एकाच शेरमध्ये फार वेगवेगळे छान अर्थ आहेत आणि मी जेव्हा पुस्तक वाचलं मला आवडलेल्या शेरपैकी हा एक शेर. आणि दुसरा आईला मला तिच्याच गझलमधला शेर संदेश म्हणून सांगायचा आहे की गेले काही वर्ष थोडा कठीण कालावधी होता आमच्या सगळ्यांसाठी. तिच्या ह्या प्रकाशनाच्या वेळी मला तिला हे सांगावंसं वाटतंय की पुन्हा नव्याने जगून घेऊ,
विसर जरासे वयासा आता. तर त्याच्यामुळे या शेअर सोबत मी तिला शुभेच्छा देतो आणि तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. डॉक्टर मुक्ता मॅडम. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. मुक्त बोलते, 1 मिनिट. हा, मी तेच त्यांना मला कळतंय की हा कार्यक्रम जो आहे हा नेहमीसारखा जो आपण प्रकाशन सोहळा घेतो तसा नाहीये. कारण की डॉक्टर विजय जोशी हे फक्त सुनेत्रा जोशी यांचे पती नव्हते, तर जनमंगल समूहाचे आम्ही त्यांना मार्गदर्शक आणि कुटुंबीयच मानतो. कार्यक्रमाला सुद्धा जेव्हा जनमंगलचा पुसद येथे मोठा सोहळा झाला आणि मोठा त्या ठिकाणी कार्यक्रम झाला त्यावेळेला ते पूर्ण वेळ उपस्थित होते. आणि ज्या पद्धतीने ते लेखकांना सपोर्ट करतात आणि खूप प्रोत्साहन देतात, तर मला असं वाटतं की ती कमी कधीच भरून निघणार नाही. आणि आज ते कुटुंबाची जी काही मनस्थिती आहे याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. तर डॉक्टर मुक्ता मॅडम, तुम्ही कधी पण नंतर जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही मध्ये कार्यक्रमामध्ये सांगून तुमच्या भावना व्यक्त करू शकता. आपण आता पुढे जाऊया. धन्यवाद. यानंतर मी श्रीकृष्ण साबणे यांना विनंती करते. श्रीकृष्ण साबणे हे सुद्धा जोशी कुटुंबाचे जवळचे स्नेही आहेत. त्याचप्रमाणे कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालय व रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे ते अध्यक्ष आहेत. साबणेजी, नमस्कार. हो हो हो, सर्वांना स्नेह नमस्कार. सुनेत्रा जोशी म्हणजे आमच्या वहिनी साहेब यांच्या कवितेचा प्रवास सुरुवातीपासूनचा मी साक्षीदार आहे. आमच्या ग्रंथालयात दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी साहित्यिक कार्यक्रम व्हायचा, त्याच्यात त्या आनंदाने सहभागी होत असत. पुस्तक रूपाने त्यांचा पहिला कविता संग्रह तुझ्या सवयीनी सुरुवात झाली, नंतर रंग, गीत गोविंद आणि आता तू असता तर. हे थोडं अवघड वळण आहे, पण प्रवाहात किंवा प्रवासात अशी वळणं येतात ती पार करून आपण पुढे जात असतो. तशाही वहिनी साहेब आमच्या पुढे होतील. हा संग्रह चालताना जागोजागी मला विजय म्हणजे माझा स्नेही मित्र हा जाणवत राहिला आणि कायम तो आमच्या वहिनी साहेबांच्या मनात बरोबर आहे अशी जाणीव होत राहिली. मेरा बहिणी म्हटल्याप्रमाणे प्रीतम तू पतिया लिखू जोपो होय विदेश, तन में करण में रैन में ताको कहा संदेश. तसं या दोघांचे एकमेकात असे मिसळून गेलेले, एकमेकांसाठीच घडलेले होते. ठीक आहे, भीमराव पांचाळे म्हटल्याप्रमाणे त्यांना पुरस्कार मिळाल्यावर त्यांची प्रतिक्रिया गझलचं वैभव आम्ही शिखरावर नेऊ अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. तर मलाही अशी खात्री आहे की या गझल मंथनातून आणि लेखनातून आमच्या वहिनी साहेब निश्चितच प्रथित यश गझलकारा होतील. या पुस्तक प्रकाशनाला आणि वहिनी साहेबांना पुढील वाटचालीसाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. यानंतर सुनेत्रा जोशी यांचे बँकेतले सहकारी व 3 पुस्तकांचे लेखक आदरणीय श्री शिवाजी भापकर सर यांना मी या ठिकाणी निमंत्रित करते. सर, तुम्ही सुरू करू शकता. भैरवीजी. हॅलो. हा, शिवाजी सर, भापकर सर, तुम्हाला आवाज येतोय का? आवाजच येत नाही मला. हा, तुम्ही बोला. तुम्हाला जे बोलायचं आहे ना, तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या ते बोला तुम्ही. आम्हाला तुमचा आवाज येतोय कारण सगळ्यांना. ओके. हा. सुनेत्रा मॅडम आणि मी आमच्या जुन्या सहकारी आहेत आणि त्यांना वाचनाची, लिखाणाची वगैरे फार आवड, कला क्षेत्रात वगैरे असते. त्यामुळे आमचं छान तिथं जमलं, मी रत्नागिरीला असताना वगैरे. आणि त्यांना कवितेची वगैरे इतकी जाण आणि हे आहे की
त्यांनी याच्यासाठी की आपलं या क्षेत्रात आपल्याला जायचंय, हे बाकी सगळं काही ठीक नाही म्हणून त्यांनी सेवानिवृत्ती सुद्धा म्हणजे याच्या पूर्वीच घेतली त्यांच्या च्या पूर्वी, आणि त्यांनी लिखाणाला वगैरे सुरुवात केली. आज मला वाटतं हे जे पुस्तक प्रसिद्ध आहे, हे गझल मी वाचत होतो म्हणजे मला बऱ्याच वेळा इतका विचारात पडत होतो की इतक्या अँगल्सनं ज्याला म्हणतो असं त्यांनी ते लिहिलेलं आहे वगैरे, आणि इतक्या प्रकारच्या जास्त करून त्यात स्त्रियाविषयी वगैरे आहेत सगळं तसं, आणि त्याबद्दल आहे, आणि इतक्या प्रकारचं दुःख त्याला इतके पदर असू शकतात आणि ते त्या इतक्या खोलात जाऊन ते उलगडून दाखवतात. मला खरंच विशेष वाटते आणि खरंच त्यांचं अभिनंदन करतो. आणि बऱ्याच वेळा मी काही असलं प्रॉब्लेम्स वगैरे मला एका कथेसाठी वगैरे एक कविता पाहिजे नव्हती किंवा एक गीत पाहिजे नव्हतं, तर मी त्यांना म्हटलं असं अशा पद्धतीचं सिच्युएशन आहे, मला त्याच्यावर गीत पाहिजे. त्यांनी लगेच मला करून पण दिलं ते, आणि आम्ही ते सध्या आम्ही त्याच्यावर हे करतोय, संगीतात त्याचं ते बद्ध करण्याचं वगैरे काम चालू आहे. तर अशा प्रकारे आम्ही असं करत असतो सगळं, आणि मला फार आवडलं हे त्यांची ते टकटक जे पक्षाच्या विषयीची जी आहे ती माझ्या सगळ्या ग्रुपवर येते कविता, आणि मी लिहित असतो की बाबा ते बेनामीच येते, त्याचं कोणाचं नाव नसतं, मी प्रत्येकाला लिहितो. इतकी आता मला वाटतं घराघरात पोचलेली कविता आहे ती पक्षाची, आणि ते दारावर पाठे वगैरे तो करतो, इतक्या याच्याप्रमाणे ते हे झालेले आहे. ते प्रत्येक ग्रुपवर वगैरे त्यांनी मी प्रत्येक ठिकाणी लिहितो की ह्या माझ्या सहकारी आहेत, आणि ह्या आहेत, आणि त्यांची ती कविता आहे वगैरे. आणि त्या कवितेमुळे ते मला तर वाटतं त्या घराघरात पोचलेल्या आहेत, आणि याच्यात त्या गझल वाचून तर मला असं वाटतं की बाबा ते सर्व ठिकाणी पोहोचतील आणि चांगल्या प्रकारे त्याचं हे होईल. आभारी आहे, आणि वैयक्तिक मी सुनेत्रा मॅडमचे आभार मानतो की त्यांनी मला सुद्धा लिखाणाला प्रोत्साहन वगैरे दिलं. आभारी आहे. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. मॅडम यानंतर आपण मुक्ता बोलली तर चालेल का? हा बोला बोला बिलकुल. सगळ्यात आधी तर आईंचं खूप अभिनंदन, आणि खूप छान आहेत गझल. मी आता जस्ट वाचत होते तर मला असं वाटतं की खूप प्रकारचे स्त्रीचे जे काही रोल्स असतात आयुष्यामध्ये, त्याच्या बऱ्याच रोल्स तुम्ही इन्क्लूड केलेत. थोडी बाबांची आठवणच जास्त आहे सगळ्यांना, असं झालं. आणि बाबांना तुमचा खूप अभिमान वाटेल. खूप छान झालंय पुस्तक, खूप अभिनंदन. पूर्ण पुस्तकावरतीच ती जी छाप आहे ती दिसून येते आहे, आणि त्याविषयीच आपल्याला मुलाखतीतून सुनेत्राजी यांना खरंच आजचा कार्यक्रम फार कठीण आहे शिरीष सर असं मला वाटते, परंतु ते तुम्ही तुमच्या प्रश्नातून बरोबर सांभाळून घ्याल. यानंतर मी डॉक्टर ऋषिकेश व डॉक्टर स्नेहल जोशी यांना सुद्धा निमंत्रित करत आहे. भैरवीजी. मला वाटतं ते सध्या बहुतेक उपलब्ध नाही आहेत. मला वाटतं नाथ त्यांना बोलू देणार हा नाही असं. हा 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 अजून म्हणजे ते नाही आहेत सध्या. ते तर जेव्हा आपण join होतील आपण आहे मी आहे ऑनलाईन. एक अच्छा. ओके ओके या इकडे. सर्वप्रथम लोकव्रत आणि जनमंगलचं धन्यवाद ही संधी दिल्याबद्दल, आणि आमच्या सगळ्यांकडून आईला खूप खूप शुभेच्छा, आणि ह्याच्या पुढे पण अशी भरपूर पुस्तकं तिची येऊत. आमच्या आजीला कॉंग्रॅच्युलेशन. नाही बोलायला काही. कॉंग्रॅच्युलेशन आई. सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांचे खूप धन्यवाद. म्हणजे ते बघ आजी कॉंग्रॅच्युलेशन म्हण. खूप खूप धन्यवाद दोघांनाही. आणि सुनेत्राजी मला उल्लेख करावा असं वाटतो इंद्राणी देव हिचा पण, की एक रत्न तुम्ही एक डायमंड आमच्या JMB टीमला मिळवून दिलं, आणि तिला पण खूप साऱ्या शुभेच्छा की तुमचा जो लेखनाचा वसा आहे तो ही पुढची पिढी ती नक्कीच पुढे प्रवाहित ठेवेल. यानंतर ज्या वेळेची आपण वाट पाहत होतो, सकाळपासून वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये या कार्यक्रमाची चर्चा चालू आहे, जाहिरात चालू आहे, ग्राफिक पोचवलंय आदरणीय विशाखा राजे यांच्या माध्यमातून. खूप सुंदर असं ग्राफिक तयार झालंय, आणि तुम्हाला जाणून घेण्यासाठी ऐकण्यासाठी आज अनेक जण उत्सुक आहेत. तर पहिला प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी विचारते की आज हे पुस्तक प्रकाशित होताना तुमच्या मनात काय भावना दाटून येत आहेत, तुमची
एकंदरीत मनाची आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, पण तरी सुद्धा हे पुस्तक प्रकाशन म्हणजे प्रत्येक लेखकाला एक अत्यंत अभिमानास्पद अशा प्रकारचा क्षण असतो. तर या क्षणी तुम्ही काय बोलू इच्छिता सगळ्यांशी? नमस्कार. सर्वप्रथम तर आधी साप्ताहिक जनमंगल आणि लोक प्रकाशनचे आभार मानते की त्यांनी हा सोहळा घडवून आणला. माननीय वर्षाजी माडगुळकर तसेच शिरीषजी यांना पण विशेष धन्यवाद. माननीय श्रेयाजी, माननीय वैष्णवीताई बोरगावकर, राजे, माननीय देशपांडे आणि अशा अनेक मैत्रिणी मला श्रेयाजींनी मिळवून दिल्या आणि अनेक लेखक या समूहाशीच मी नुसतीच जोडल्या गेले नाही तर मी मनाने पण यातल्या सगळ्यांशी जोडल्या गेल्या. निलिमाजी नंदुरकर आहे, त्या पण म्हणजे असं मला मित्र परिवार पण मिळाला याच्यामुळे. आज खरं तर मनात माझ्या फक्त एवढीच भावना आहे की विजय जे माझे यजमान आहे त्यांची इच्छापूर्ती झाली, एवढी एकच भावना आहे. आणि मला असं वाटतं की आता मी लिहित राहीन पुढेही, पण त्याच्यातला जो एक निर्भीड आनंद होता की मी काही लिहिलं की पहिलं ते वाचणार आणि त्याच्यावर लगेच रिस्पॉन्स काहीतरी देणार, तुझं हे आवडलं हे असं, तर ते मला आता त्याच्यामुळे त्याच्यातला जो एक मजेचा किंवा जो भाग असतो तो नाहीये त्याच्यात. पण परमेश्वराने दिलेलं जे एक लेखनाचं वरदान आहे तर ते मला असं वाटतं माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याने मला सुरू राहू द्यावं ते. आणि मी लिहित राहील, कारण जितकं त्यांचं माझ्यावर प्रेम होतं तितकं त्यांचं माझ्या लिखाणावर प्रेम होतं. तर त्यामुळे त्यांचं ते प्रेम स्मरणात ठेवून मी लिहित राहील. आज तरी फक्त त्यांची इच्छापूर्ती एवढाच भाव माझ्या मनात आहे. कारण ते सारखं म्हणायचे की आपण तुझा गझल संग्रह, बऱ्याच गझल तुझ्या लिहून झाल्या आहे, पण मला असं वाटतं की त्यांना थोडं चांगलं बरं वाटू दे मग आपण करू असं. म्हणजे माझं सगळं लक्ष त्याच्या तब्येतीकडे असायचं की संग्रह काय होतो. त्यामुळे आज तरी एवढाच भाव माझ्या मनात आहे, बाकी नाही असा वेगळा काही. तिची गझल असं आणि हा संग्रह प्रकाशित होणार होता असं तुम्ही मनोगतामध्ये म्हटलंय. हो होय होय, तर तेच सांगणार होती की या गझलचं नाव, खरं जेव्हा मी गझल लिहायची तेव्हा ती प्रत्येक वेळेस तिची गझल असा इतरांकडे उल्लेख करायचा. तर मग मी तेव्हा ठरवलं होतं की आपल्यात जेव्हा गझल संग्रह तेव्हा आपण गझल असं नाव ठेवायचं. आणि त्या याच्यावर माझे शेर पण लिहिलेले होते, म्हणजे तिची गझल ज्याच्यात येईल असे. तर त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे, हे नाव छान आहे आणि थोडं म्हणजे स्त्रियांना असं कॅची आहे. पण नंतर असे जे काही प्रसंग झाला त्याच्यातनं तू असता तर गझल जेव्हा लिहिली आणि मग मला असं वाटलं की नाही हेच नाव योग्य आहे आता. नावही वेगळी योग्य आणि मुखपृष्ठही खूप समर्पक आहे. आणि आणि तेही मला सांगायचंय की शिरीष जेव्हा हे नाव कळवलं तर तेव्हा त्यांनी मला लगेच पटापट 1, 2, 4, 5 चे मुखपृष्ठ करून पाठवायला सुरुवात केली. म्हणजे तेव्हा बाकीचं काही झालेलं खरं तर नव्हतं, पण मी फक्त त्यांना म्हणते की असं नाव आहे आणि ही गझल एक आहे. आणि त्यांनी माझ्या अगदी मनात असणार शीर्षक म्हणजे मुखपृष्ठ करून दिलं. आणि तू म्हणाली तसं की एकतर ते सगळ्या आठवणीचं एक चांगलं गाठोडं आहे माझ्या पाठीवर, असंही मी त्याच्यातून सकारात्मक अर्थ घेऊ शकते. किंवा त्यांच्याशिवाय जगण्याचं जे श्वासाचं ओझं आहे ते माझ्या पाठीवर, असाही मी त्याच्यातनं अर्थ घेऊ शकते. आता कदाचित येणारा काळच सांगेल की तो अर्थ कोणता आहे. आत्ताच मी काही त्याबद्दल बोलू शकत नाही. आपण सकारात्मकच अर्थ राहील याच्यासाठी सगळ्यांतर्फे शुभेच्छा तुम्हाला मी देते. आणि आपल्यासोबत आज एक खूप छान अतिथी आहेत, पहिल्यांदाच आज ते जनमंगलच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आहेत. सौ मीना शिंदे या ज्येष्ठ गझलकारा यांचं मी जनमंगल आणि लोकप्रत प्रकाशन तर्फे सहर्ष स्वागत करते. मीनाजी या सेवानिवृत्त ग्रंथपाल आहेत. त्यांची 5 पुस्तकं प्रकाशित आहेत. दिवान ए मीना हा मराठी गझलेतील दुसरा मुकम्मल दिवाण समजला जातो आणि या पुस्तकाची नोंद ही इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झालेली आहे. तर आधी आपण या ठिकाणी मीनाजी यांना विनंती करते की त्यांनी गझल या विषयावरतीच बोलावं. त्यानंतर त्यांना सुनेत्राजींच्या पुस्तकाविषयी काय वाटतं आणि त्यानंतर आपण जी मुख्य मुलाखत आहे शिरीषजी घेतील ती चालू करूया. मीनाजी.
तुम्ही निर्माण. नमस्कार. सावित्रीच्या स्वप्नातील मी एक युगंधरा. सावित्रीच्या स्वप्नातील मी एक युगंधरा. तिच्या स्वप्नपूर्तीसाठी खळाळणारा जरा. युगंधरेसाठी तिने आयुष्य दिले झोकून. युगंधरेसाठी तिने आयुष्य दिले झोकून. ज्ञानज्योतीला मी प्रणाम करते वाकून. ज्ञानज्योतीला मी प्रणाम करते वाकून. सुमित्रा जोशी यांच्या तू असता तर या पुस्तकातील ऑनलाईन प्रकाशन समारंभात उपस्थित गझलकारा आणि सिद्ध लेखिका संस्थेच्या रत्नागिरीच्या अध्यक्षा सुनेत्रा जोशी, लोकवाहिनी आणि जनमंगलचे सर्वे सर्वा माननीय वर्षाजी मांडगुळकर आणि डॉक्टर शिरीषजी कुलकर्णी, तसेच विशेष उपस्थित मान्यवर लेखक माननीय शिवाजी भापकर आणि मित्रवर्य माननीय श्रीकृष्ण साबणे सर आणि इतर सर्व उपस्थित मान्यवर, त्यांची मुलं, जनमंगलचे आपण सर्वजण इथे उपस्थित आहात, या सगळ्यांबद्दल फार आनंदाची भावना आहे आणि सर्वांना वंदन करून मी आज थोडंसं गझल विषयावर सुनेत्राच्या पुस्तकावर थोडस बोलणार आहे. माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे. माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे. त्यावेळी माझ्या अमृताचे फुल रिहावे. किंवा अंतरी माझ्या जरी आकांत आहे. अंतरी माझ्या जरी आकांत आहे. चेहरा माझा तरी शांत आहे. अक्षरांचा खेळ नाही गझल माझी. अक्षरांचा खेळ नाही गझल माझी. जीवनाचा हा खरा वृत्तांत आहे. असे म्हणणारे गझल सम्राट सुरेश भट यांनी गझल मराठीमध्ये आणली. गझलेची बाराखडी मराठीला दिली. त्याचबरोबर गझलची नजाकत आणि गझलियत मराठी गझलेला भाग. उर्दू पर्शियन भाषेतील गझल मराठीमध्ये आणली आणि संपूर्ण महाराष्ट्रात आज अनेक गझलकार तयार झालेले आहेत आणि मराठी गझल लिहू लागलेले आहेत. नजर भेट झाली गझल एक भेटली. नजर भेट झाली गझल एक भेटली. भेट छेड मधुर प्रीत बहरली आणि मी गझलेच्या पडले. गुरु जमादार म्हणतात, मैफिली ज्या ऐकली गझल. मैफिली ज्या ऐकली माझी गझल. मैफिलीमध्ये मी पाहिली माझी गझल. गुंफुनी शेर शेवटचा दिला. शेवटचा दिला. लाज श्रोत्यांनी दिली अन लाजली माझी गझल. या उदाहरण लक्षात येतं मतला, काफिया, रदीफ आणि वृत्तांत बांधलेली लयदार कलाकृती आहे. केवळ सरळसोट द्विपदी रचना म्हणजे गझल सृजन नव्हे. स्वतःला झोकून देऊन गझल या विधेत प्रवेश करावा लागतो. अनेक प्रकारच्या अवघड अनवट दिव्यातून गझलेची वाट शोधावी लागते. गझल हा आत्म्याचा हुंकार असतो. ती निर्मिकास अस्वस्थ करणारी अंतस्थ अशी सृजनशीलता त्यात मौल्यवान ठासून भरलेले असते. गझलेच्या शेरात या याचा कोणाचा फोन मला वाटतं हे जणांचा वाचतोय का? माझ्या मते गझल तंत्रशुद्धते बरोबरच आशय संपन्न असली पाहिजे. कलाटणी देणारी सुंदर असली पाहिजे. गझल मध्ये लिहिताना आता मी पूर्वी जी तुम्हाला उदाहरणं सांगितली, इलाहींचे शेर किंवा शेर ऐकवले तुम्हाला, त्याच्यामध्ये आणि त्या गझलची आपण असतो मतला असतो त्याच्या मिश्रा आणि तर ह्याच्यामध्ये यमक आणि ज्याला अतिशय मक्ता शब्द उच्चारतो. तर हे उर्दू पर्शियन गझल मराठीमध्ये असल्यामुळे ते शब्द तसेच्या तसे सुरेश सगळ्यांचा उहापोह त्यांनी केलेला आहे. मग तुमचा एकदा मतला म्हणजे जमीन पक्की झाली की त्या मतल्यावर तुम्ही तुमची गझलची इमारत उभी करू शकता आणि मग त्याच्यामध्ये प्रत्येक 2 ओळींचा शेर हा
विविध कवितांचा एक तो समुदाय असतो. जसं तुम्ही मागाशी पुष्पगुच्छाचं उदाहरण दिलं, त्याप्रमाणे पुष्पगुच्छामध्ये गुलाबाची फुलं असतात, जास्वंदाची आपली चाफ्याची फुलं असतात, तगर असते, तर वेगवेगळी फुलं असतात. त्याप्रमाणे ह्या गझलचा प्रत्येक शेर हा वेगवेगळ्या विषयांवर असू शकतो. त्याला मुसलसल गझल म्हणतात. आणि गैर मुसलसल गझल म्हणजे ती एकाच विषयावरती लिहिलेली जी गझल असते ती. आता मी तुम्हाला जे म्हटलं की कलाटणी देणारी शब्दरचना आणि आपसुकच श्रोत्यांकडून वाह अशी दाद आली पाहिजे. गझल लिहिताना गझलकाराला ह्या सगळ्या गोष्टींचा, आपले विचार, आपले आशय मांडताना त्याचा फार खोलवर विचार करावा लागतो. माझ्याच एका गझलचा मतला तुम्हाला उदाहरण म्हणून सांगते. जरा बसूया, जरा बसूया सायंकाळी नदी किनारी, जरा बसूया सायंकाळी नदी किनारी, खूप सोसले आयुष्याने ऊन दुपारी. गझल सादर करताना पॉज महत्वाचे असतात. जरा बसूया म्हटल्यावर मी मद्यपी बद्दल बोलणार असेल असे तुम्हाला वाटले असेल. पुढे सायंकाळी म्हटल्यानंतर मग श्रोता शिक्कामोर्तब करतो की हा शेर नक्कीच त्या विषयावर आहे म्हणून. आणि मग पुढे त्याला कलाटणी मिळते की नदी किनारी. आणि मग का बसायचं? खूप सोसले आयुष्याने ऊन दुपारी. म्हणजे एक वयस्कर वृद्ध जोडपं सायंकाळच्या वेळेला नदी किनारी बसून आपल्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा उहापोह करत आहे. हे ह्या दोन ओळींमध्ये जरी हे झालं तर प्रथम दर्शनी असं वाटतं की हा, गझलकारा मद्यपी बद्दल काहीतरी बोलणार आहे, तिचा असा शेर असणार आहे. ह्याला धक्का तंत्र असे म्हणतात. गझल लिहिताना गझल म्हणजे एक घायाळ हरणीच्या नजरेतील व्याकुळता, शेतकऱ्याचा घाम, मातीचा दरवळ, आईची ममता, त्याचबरोबर सूर्याची प्रखरता, सावलीची सोशिकता, चांदण्या रात्रीची शीतलता, भक्तांची तल्लीनता, प्रेम, जिव्हाळा, विरह, व्यथा, वेदना आणि माणसा माणसातील मानवता, हे सर्व संवेदनशील मन टिपते आणि आपले विचार आणि आशय योग्य प्रकारे गझलेतून रसिकांपर्यंत पोहोचवते. गझल म्हणजे केवळ शृंगार किंवा विरह न राहता, किंवा प्रियकराचा प्रियतमेशी जो आलाप असायचा तो पूर्वी पर्शियन ह्याच्यामधून किंवा उर्दू गझलांमधून तो जास्त असायचा. पण हल्ली सामाजिक विषयांवर सुद्धा गझल लिहिली जात आहे. त्यामुळे फक्त शृंगार किंवा विरह न राहता विविध सामाजिक प्रश्न, सामाजिक विषय, आशय यांची सुंदर गुंफण होताना दिसत आहे. पनवेलचे गझलकार सदानंद रामधरणे गझल कशी होते म्हणताना म्हणतात, अंतरीच्या भावनेची गझल होते, काळजाच्या वेदनेची गझल होते. काळजाची वेदना जी आज आपण सुनेत्राजींच्या गझलमधून पाहतोय, की अंतरीच्या भावनांची गझल होते आणि काळजाच्या वेदनेची गझल होते. आप्त जेव्हा लोटती बघ दूर मजला, आप्त जेव्हा लोटती बघ दूर मजला, मग जीवाच्या वंचनेची गझल होते. ओळ शेराची कवीला अर्पल्यावर त्या कवीच्या कल्पनेची गझल होते. आपल्या कवी कल्पना थेट काळजात घर करून आज सुनेत्रा जोशी यांचा तू असता तर हा पहिला गझल संग्रह आज गझल रसिकांना देत आहेत. त्यांचे आज आपण इथे प्रकाशन केले आणि या त्यांच्या ह्या तू असता तर मध्ये काय काय दडलंय याचा आपण आता थोडासा मागावा आपल्या समोर मी घेणार आहे. लोकव्रत प्रकाशनने प्रकाशित केलेला हा संग्रह माझ्या हाती आला तेव्हाच शीर्षक वाचून आणि मुखपृष्ठ पाहून काळजात हलकीशी कळ उठली. जवळच्यांचा वियोग, विरह, भावनांचा कल्लोळ घेऊन येणारे शब्द त्यांच्या संवेदनशील मनाने या संग्रहासाठी वापरले आहेत. मनातील विचार, खयाल, मग ते प्रेम, विरह, अध्यात्म आणि सामाजिक भान, स्त्रीचे भावविश्व असो किंवा व्यथा, वेदना, गझल सारख्या सशक्त आणि तंत्रशुद्ध अभिव्यक्तीतून रसिकांसमोर मांडले आहेत. विविध वृत्त हाताळली आहेत. 111 पृष्ठसंख्या असलेल्या या पुस्तकात 91 गझला आहेत. उर्मिला माईंच्या मार्गदर्शन लाभलेला सुमित्राताईंच्या गझलांचा एक आशयगर्भ असलेला असा गझल संग्रह आज प्रकाशित केलेला आहे. त्यासाठी मी त्यांचे मनापासून अभिनंदन करते.
सुनेत्राजी गझल संग्रह माझ्या हातात पडला तेव्हा मला तो खूपच भावला, आवडला. तुम्ही विविध वृत्तांचा ह्याच्यामध्ये वापर केलेला आहे आणि मी तुमचा प्रवास गझलचा हा गझल मंथनवर सुद्धा, म्हणजे तुम्ही गझल शिकत होतात, वेगवेगळी वृत्त आपले देत होते स्नेहलजी आणि ते, तर तेव्हापासून मी आहे त्या ग्रुपवर, मी फक्त वाचन करत होते. कोण कसं लिहितंय, काय लिहितंय, आज कोण कुठे पोहोचतंय, तर तुम्ही फार लवकर ती भरारी घेतली आहे, तुमची उंच झेप घेतलेली आहे आणि पुढे सुद्धा गझल लिखाणामध्ये तुम्हाला वरचेवर यश मिळो यासाठी शुभेच्छा आणि तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन करते. चूल जुळलेल्या जीवनसाथीची साथ सुटल्यावर आभाळा एवढ्या दुःखातून स्वतःला बाहेर काढण्यासाठी, हृदयातील व्याकुळता हलकी करण्यासाठी गझलेने तुमचा हात घट्ट धरून त्या वाटेवर चालायला शिकवले आहे. अडखळत धडपडत समोर दिसणाऱ्या काळोखात गझल नावाचा दिवा हाती घेऊन प्रकाशाकडे निर्धारपणे वाटचाल करत गझल संग्रह प्रकाशित करण्यापर्यंत उत्तम तुम्हाला साथ दिलेली आहे ही या गझलेने. मनात त्याच्या आठवणींना माळत असते, मनात त्याच्या आठवणींना माळत असते, ठेवणीतील पत्र त्याचे चाळत असते. तुमच्या त्या पोतडीत बहुतेक विजयजींची ठेवणीतील पत्रही असू शकतील. मी इथे झुरते कधीची सांज ढळल्यावर, मी इथे झुरते कधीची सांज ढळल्यावर, येत तू नाहीस हे हृदयास कळल्यावर. किती भावना ह्याच्यामध्ये ओतप्रोत भरलेली आहे. जो त्यांना जास्त ओळखतही नसेल किंवा इतर त्यांचं वाचन केलेलंही नसेल, त्यांनी जरी ह्या ओळी वाचल्या तरी ह्या प्रत्येकाला आपल्या जीवनातील ओळी आहेत असं वाटून जातं. भावनांचा कोंडमारा रोजचा आहे, नेत्र धरती आठवणी फार छळल्यावर. ही प्रत्येकाच्या आयुष्यातील घटना आहे की आपल्या आठवणचा फार छळल्यावर आपल्या भावनांचा कोंडमारा होतो आणि ते अश्रूंना आपण वाट करून देतो. त्यामुळं गझल ही सार्वत्रिक होते, ती रसिकांची होते. ज्या वेळेला पुस्तक प्रकाशन होतं आणि तुम्ही रसिकांना ती गझल देता त्यावेळेला ती रसिकाची होते आणि रसिक ती गझल आपल्या आठवणी, आपल्याबद्दलचे भावविश्व त्याच्यामध्ये गुंफून ती वाचत जातो आणि त्यावेळेला कधी हळहळतो, कधी वाह म्हणतो, तर कधी शिट्ट्या सुद्धा वाजवतात बरं का गझल मुशायऱ्यांमध्ये. अशा ह्या गझला आहेत. आपल्या वाटेस आलेला विरह हृदय पिळवून टाकणारे शब्दात व्यक्त करून रसिकांना तुम्ही निशब्द करतात. तुमचेच काही शेर पहा, लिहू काही असे म्हणत सुचत गेले, लिहू काही असे म्हणत सुचत गेले, घुमारे कल्पनेला मग फुटत गेले. आणि असे म्हणत तरल प्रेमावरचेही तुम्ही काही शेर लिहिलेले आहेत. प्रेम जणू या पृथ्वीवरचे फूल सुवासिक गमगमणारे, प्रेम जणू या पृथ्वीवरचे फूल सुवासिक गमगमणारे, तारुण्याला फुलवीत असती प्रेमबंधका दरवळणारे. सहवास संपतो पण ना प्रेम संपते, हृदयात प्रेमज्योती आजन्म जागते. याच बरोबर अतिशय सुंदररित्या तुम्ही स्त्रियांच्या जाणीवा, भावविश्व यांचेही शेर लिहिलेले आहेत. मी संपूर्ण पुस्तकातील सगळ्याच गझलांमधील शेर इथे वाचून दाखवत नाहीये, कारण रसिकांना ते पुस्तक विकत घ्यायचंय आणि त्या गझलांचा आस्वाद घ्यायचा आहे. फक्त तुमच्या वेगवेगळ्या आशयांच्या एक एक दोन दोनच शेर मी इथे देत आहे. कसा पाय उचलून ठेवून अभावर, कसा पाय उचलून ठेवून अभावर, अडवतो इथे उंबऱ्या या घराचा. प्रत्येक स्त्रीची ही व्यथा आहे. देत आहुती स्वप्नांची ती सप्तपदी तर रोज चालते, देत आहुती स्वप्नांची ती सप्तपदी तर रोज चालते, बळी मागते अग्निकुंड हे संसाराचे धगधगणारे. गृहीत धरतात सारे जण घरामधले, गृहीत धरतात सारे जण घरामधले, तिच्या लक्षात येते पण विलंबाने. ही एक प्रत्येक स्त्रीच्या अंतर्मनातील भावना तुम्ही तुमच्या गझलेंमधून व्यक्त केलेली आहे. तू असता तर हा 150 रुपये किंमत असलेला गझल संग्रह सगळ्यांनी विकत घेऊन वाचावा अशी आशा व्यक्त करते आणि सुनेत्रा जोशींना पुढील वाटचालीस शुभेच्छा देते आणि माझी एक गझल सादर करून मी आपला इथे थांबते. माझ्या गझल अशी आहे पहा. शारदेचा शब्द गाभारा स्वतः पिंजून मी, शारदेचा शब्द गाभारा स्वतः पिंजून मी, घेत गेले काफियांचा शोध गाभ्यातून मी. या गझल कसा आहे. मीच सीता देत गेले जीवनाची आहुती, मीच सीता
देत गेले जीवनाची आहुती, सिद्ध झाले जन्म घेऊनी दिव्य अग्नी तू नमी. प्रत्येक स्त्रीला दिव्य अग्नीतून जन्म घ्यावा लागतोय. बालपण नातीत माझे शोधते आई पुन्हा. बालपण नातीत माझे शोधते आई पुन्हा. अंगणी माहेरच्या आले खुणा ठेवून मी. अंगणी माहेरच्या आले खुणा ठेवून मी. शोध घेताना सुखाचा दुःख कोठे थोपवू. शोध घेताना सुखाचा दुःख कोठे थोपवू. हुंदक्यांना घेतले पदरामध्ये बांधून मी. आणि पुढचा शेर कसा आहे पहा. सावली होतोस माझी तर कधी पाऊसही. सावली होतोस माझी तर कधी पाऊसही. पोळणारा ग्रीष्म येतो त्याप्रमाणे ऊन मी. वा. आणि गझलचा पुढचा शेर पहा. पेरते आजी जिव्हाळा प्रेम माया आजही. पेरते आजी जिव्हाळा प्रेम माया आजही. ओसरी भरते सुखाने त्या घराची सून मी. सुनेत्रांची म्हणत असेल की पेरते आजी जिव्हाळा प्रेम माया आजही. ओसरी भरते सुखाने त्या घराची सून मी. आणि या गझलचा शेवटचा मक्त्याचा शेर आहे. मक्ता हा गझलकार शेवटच्या शेरामध्ये आपले नाव उद्घृत करत असतो. हा शेर पहा. मीच मीना मीच मीरा मीच राधा गोपिका. मीच मीना मीच मीरा मीच राधा गोपिका. श्रीहरीच्या बासरीची वाजणारी धून मी. शब्द गाभाऱ्यातून आज घेतले पिंजून मी. असा माझी ही गझल सादर केली. धन्यवाद. धन्यवाद मीराताई. खूप छान प्रबोधन झालं असं म्हणा. मी जोशी मॅडमना प्रणाम करतो. पण मला एक सुरुवातीला जाणून घ्यायचं आहे की रंग त्यानंतर गीत गोविंद सारखी श्रेष्ठ निर्मिती झाल्यानंतर हा गझल संग्रह आला. नेमका हा प्रवास किती अवघड होता, किती वेगळा होता, हे मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. अवघड म्हणजे खरं तर मी सायन्सची पदवीधर आहे. त्यामुळे गझल जेव्हा ऍक्च्युली मला गझल मंथनचं कुणी मला कार्यशाळेचं हे पाठवलं होतं म्हणजे माहित नाही. पण मी ती कार्यशाळा केली आणि तेव्हा मला माननीय उर्मिलाताई बांदिवडेकर, नंतर माननीय काय म्हणतात त्याला आपलं समीर बापट. तर मला सुरुवातीला जेव्हा मी लिहित होते मला असं वाटलं की मला हे बहुतेक नाही जमणार. कारण आपल्याला प्रत्येक वेळेस जाऊन म्हटलं की ऊ लिहायचं की ऊ लिहायचं असं डोक्यात प्रश्न असायचे. पण एकदा मी असंच जेव्हा आम्हाला प्रत्येक वृत्त देत गेले तेव्हा एका वृत्ताला मी एक गझल लिहिली आणि ती गझल लिहिल्यावर मला समीर बापटांचा लगेच मेसेज आला की रातोरात तुमच्यात काहीतरी बदल झालेला आहे आणि तुम्हाला गझलेची प्रत सापडलेली आहे. आणि त्यांच्या त्या एका प्रोत्साहनपर मेसेजवर मग माझा पुढचा गझल प्रवास झाला. मला म्हणजे माझ्यात ती काय म्हणतात म्हणजे मलाही माहित नाही की काय झालं असेल रातोरात. पण असं त्यांचा मेसेज आल्यावर मग मी लिहायला लागले तर ती कुठे थांबले नाही. आणि या सगळ्या प्रवासात मला माननीय डॉक्टर स्नेहल कुलकर्णी आणि माननीय डॉक्टर शिवाजी सर यांची खूप म्हणजे मार्गदर्शन छान झालं. कारण ते आम्हाला प्रत्येक आठवड्याला नवीन वृत्त देतात, मग त्याच्यात गझल लिहायला सांगतात आणि त्याच्यात ते काहीच बदल स्वतः सुचवत नाहीत. फक्त सांगतात की इकडे समजा राबता कमी आहे किंवा इकडे यती तुमच्या बरोबर आला नाही, हे समजा आलं असलं तर बाकी आपलं आपणच शिकायचं आहे. कारण त्यांचं म्हणणं एकदा बोट धरायची तुम्हाला सवय जर लागली तर मग तुमचं तुम्ही स्वतः कधी शिकणार. आणि असं त्यांनी आम्हाला इंडिपेंडंट असं वाढवलं आणि मला वाटतं इथपर्यंतचा प्रवास म्हणजे अजून हा थांबा झाला नाहीये पण निदान माझं एक सुरुवात झालेली आहे. म्हणजे प्रवास जसं आपण ईश्वराची म्हणतो की साधना करत राहतो, आपल्याला मोक्ष नाही किंवा तो भेटेल किंवा नाही हे आपल्या हातात नाहीये, पण आपण त्याची साधना करतो. तशी मी गझलची साधना सुरू ठेवली आहे आणि मला वाटते पुढेही ती सुरू राहील. कारण आता मला असं झालंय की कविता माझी बाजूला पडते आहे आणि एक गझलचा ध्यास लागलेला आहे. लिहायला कविता मला म्हणजे सुचतच नाही असं म्हटलं तरी चालेल. जे काय सुचतं ते वृत्तातच सुचतं आणि
कविता लिहिली तरी ती वृत्तातच होते. बरोबर. हा. असं काहीसं थोडं झालं आहे. आणि ते कदाचित जसं समीर सर म्हणाले तसं की काहीतरी भगवंताची कृपा माझ्यावर अचानक झाली आणि माझ्याकडून ते होत आहे. म्हणजे जरी शब्द माझे दिसत असले तरी लिहिवितात ते श्री गजानन महाराज, ज्यांना मी खूप मानते, की सुख असेल तर त्याची कृपा आणि दुःख असेल तर त्याची इच्छा. कारण ते आपल्याला जे मिळालंय ते स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. ही बरोबर. गोष्ट मी अनुभवातून शिकले आहे आता. असं एवढंच सांगू शकेन. तुम्ही आता वृत्त वृत्त म्हणालात, म्हणजे बोलताना 2-3दा वृत्त या शब्दाचा उल्लेख केला. तर गझल आणि वृत्त ह्या दोन्ही गोष्टी कशा एकमेकांसोबत हातात हात घालून चालणाऱ्या आहेत. आणि प्रत्येकाच्या म्हणजे गझलांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की काही गझलकार हे विशिष्ट वृत्तात लिहायला जास्ती आपण म्हणूया कम्फर्टेबल असतात. तर असं त्यांचं आवडतं एखादं वृत्त असतं, जसं की आपण हेही म्हणू शकतो. असं तुमचं कुठलं आवडतं वृत्त आहे गझलेतलं? नाही, असं माझं काही नाहीये. मला माझी अच्छा. सगळी पुस्तकं तेवढीच आवडतात. हा. आणि प्रत्येक पुस्तक लिहिताना मी नवीन शिकते, त्यामुळे मला वाटते कदाचित माझी शिकण्याची एक खूप दुर्दम्य लालसा म्हणा, किंवा हा म्हणजे मला हा कधी बरोबर. मला कोणीतरी सांगितलं होतं की तुमच्या शेवटच्या क्षणी तुम्ही जी इच्छा मनात ठेवाल तर तुम्हाला पुढच्या जन्मात ते करायला मिळतं. तर मला मनाची एक इच्छा मनात ठेवली की मला अगदी वेदांतापासून किंवा काय सगळं उपनिषद की काय मला सगळं शिकावंच वाटतं. तर ती सगळं शिकण्याची इच्छा ठेवून मी मरेन असं मी आता म्हणतेय. की अच्छा. मला सगळ्या प्रकारचं सगळं शिकायला आवडतं. म्हणजे आणि कुठल्याही कुणामध्ये नवीन काही असेल तर ते मला शिकायला काहीच कमीपणा वाटत नाही. म्हणजे मी अगदी म्हणते, अरे तुझं छान येतं, मला सांग कसं. आणि मी त्यांच्याकडनं ते अगदी लहान मूल जसं शिकतं तसं मी शिकण्याचा प्रयत्न करते. आणि मला असं वाटतं परमेश्वर कृपेने मला ते शिकता येतं असं मी म्हणते. अच्छा. हे झालं वृत्तांचं. हा विषयांचं काय? कारण आम्ही गझल म्हणलं हा की प्रेम, दुःख, विरह आणि वेदना याच्या पलीकडे जातच नाही मी, किंवा तो गझलेचा आत्मा आहे असं आजपर्यंत कालपर्यंत मानलं जात होतं. आजची बरोबर. गझल बदलली आहे का? आणि पहिल्याच संग्रहात तुम्ही या सगळ्या चौकटी तोडल्यात, त्याही विषयी मला थोडं सांगा. नाही, असं मला वाटतं की मी कधीच कोणता विषय घेऊन कविता पण नाही लिहिली आहे, कथा पण नाही लिहिली आणि लेख पण नाही लिहिला. मला थोडस विषय घेऊन लिहिणं असं माझ्या नाही. मला बरेचदा आता समजा एखादं वृत्त दिलंय तर मला मी त्याची लय जी असेल साधारण गा गा ले गा गा गा, तर ती थोडीशी माझ्या मनात आपोआप येत राहते. आणि मग त्याच्यात मला शब्द सुचत राहतात. आणि अच्छा. एखादा सेट झाला की मग मला त्याचे पुढचे काफिये आणि म्हणजे मिळून जातो. आणि मग मला त्याच्यावर वेगळ्या वेगळ्या प्रकारचं आपणच सुचतं. म्हणजे मी असा विचारही करत नाही की मला आता गझल लिहायची आहे आणि मी आता बसले आहे आणि हे असे कापड करून ठेवले आहे किंवा हाच रदीफ घ्यायचा आहे, असं माझ्या मनात काहीच येत नाही. आणि याचं एक छोटस उदाहरण मी देते की आम्हाला सरांनी एकदा बालानंद वृत्त दिला 8 आणि 6 असं. मी अशी बसली आणि तासाभरात मी गझल लिहिली आणि पोस्ट केली आमच्या समूहावर. तर त्यांचं असं आलं की जुनी गझल पोस्ट करू नये, नवीन लिहावी. तर मी म्हटलं सर मी हे वृत्त पण पहिल्यांदाच हाताळलंय, पण मला ते समहाऊ माहित नाही की लगेच पटापट ते शेर आले आणि मी लिहिले. मग त्यांनाही असं वाटलं की अरे म्हणजे, तर ते मला आपण सुचतं. म्हणजे मला नाही सांगता येत की ते मला कसं सुचतं. म्हणजे मी कधी कधी ते लिहिल्यावर मी स्वतःही विचार करते, म्हणजे मागे जाऊन की अरे मी हे कसं काय लिहिलं. म्हणजे जेव्हा मागचं वाचते तेव्हा अरे हा गझल मीच लिहिले आहेत का, इतका मला असं मी उत्स्फूर्तपणे लिहिते, एवढंच सांगू शकते. तुमच्या या उत्स्फूर्तपणाचा खूप जवळून अनुभव घेता आला जेव्हा पुस्तक निर्मितीची प्रक्रिया सुरू होती तेव्हा. कारण तुम्हाला काहीही हे असं आहे की असं आहे विचारलं की तुम्ही इतक्या पटापट उत्स्फूर्तपणे त्या क्षणात शिरून म्हणजे उत्तरं देऊ शकायचात की खरोखर असं आश्चर्य वाटायचं की बापरे किती म्हणजे क्विकली म्हणू शकतो आपण ज्याला, अशी ती तुमची प्रक्रिया असते एकूणच. पुढे सर काय विचाराल आणखी? गझल व्यक्तिगत होती, हा कवी का रसिक समोर आहेत, ते वाचणार आहेत असं गृहीत धरून गझल होते. हे दोन वेगळे वेगळे टप्पे आहेत. या दोन्ही बरोबर. टप्प्यांमध्ये तुम्ही अनुभव घेतला. तर नेमकी गझल लिहित असतानाची तुमची कशी असते मानसिकता? नाही, मला असं वाटतं की आपण जे गझल लिहितो
तर बरेचदा आपले जे खयाल असतात म्हणजे जे आपल्या मनात विचार तेव्हा येतात, तर ते जरी व्यक्ती वगैरे असले तरी ते युनिव्हर्सल असतात. म्हणजे एखादं जेव्हा असं आता मला असं वाटतं की कुठलाही आता मी एखादा शेर जर लिहिला तर तो ऐकणाऱ्याला लगेच त्याला असं वाटतं की अरे मलाही असंच वाटतं, पण मला हे लिहायला जमलं नाही. आणि हे जेव्हा त्या वाचकाला वाटतं तर मला वाटतं हे त्या गझलेचं यश असतं. आणि आपल्याला जेव्हा वाटतं की हा माझाच अनुभव आहे एकटीचा, तर तो माझा एकटीचा नसतो. तो अनुभव सगळ्यांचा असतो, पण त्यांना तो जाणवलेला नसतो. तो शेर वाचल्यावर त्यांना जाणवतं की अरे हे मलाही असं वाटतं, पण मला नाही लिहिता आलं असं. बरोबर. तर म्हणजे नाही मला असं सांगता येणार की मी कधीच ठरवून याच्यावर लिहायचं. पण कधी कधी काय होतं की एखादा मतला जर सुचला, तर समजा एक प्रेमावर आहे, तर मग कदाचित त्याच्यातल्या भावनेवरच मग वेगळे वेगळे आपल्याला शेर सुचत राहतात. म्हणजे वरती प्रेमात असेल तर मग मधला रागात येतो समजा, किंवा मधला मग लाडात येतो, किंवा मधला मग एकदमच वादात येतो. असं बरोबर. ते होत राहतं मग. पण बाकी बहुतेक वेळा असं वेगळं वेगळंच मला सुचतं. आता ते नाही मला सांगता येत की मला कसं सुचतं, मी नाही फार नाही, आणि पण बरेच तुमची गझल म्हणजे अशी एक शिक्षिकासारखी वाटते बरेच वेळेला. अच्छा, म्हणजे ती शिकवते काहीतरी. तर बरोबर. हे कशामुळं मला असं वाटतं एवढी मी परिपक्वता म्हणजे पूर्वीच्या कवितांमुळे आली मोठ्या नाही, मोठ्या. मला काय वाटतं की मी तसं माझं वाचन खूप होतं आधी, आणि गाणी ऐकणं माझं खूप होतं. इव्हन ही गाणी जेव्हा मी ऐकायची तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मला कडव्यांच्या गाण्यांपेक्षा जे गझलेचं गाणं असतं, तर ते गाणं मला जास्त आवडायचं. की जसं रस्मे उल्फत तो निभाए कैसे, अशा ज्या गझल टाईप जी गाणी असतात, किंवा चैन से हमको कभी आपने जीने ना दिया वगैरे. आणि ती जेव्हा खूप आनंदी असेल तेव्हा सुद्धा मी ते दुःखी गाणं तेवढ्याच आनंदाने म्हणायची, म्हणजे गुणगुणायची. म्हणजे कदाचित माहित नाही मला असं का, पण मला ते गझलेचं आवडायचं, पण मला तेव्हा कधी कळलं नाही की आपण पुढे जाऊन कधी गझल लिहू. इव्हन मी कविता लिहिताना पण मला कधीच वाटलं नव्हतं की मी शुभेच्छा पर 4 ओळी लिहिते, कुणाचं तरी लग्न ठरलं की उखाणे जुळवून देते त्यांना. सत्यनारायणाचा एक वेगळा उखाणा दे, होमाजवळचा वेगळा दे. तर मी कविता लिहिलं असं तेव्हाही मला वाटलं नव्हतं. पण एके दिवशी समहाव मी अचानक जे लिहिलं ती कविता होती. आणि आमचे एक स्नेही होते डॉक्टर बाकरे म्हणून, त्यांनी ती वाचली. मला म्हणाले इतकी सुंदर कविता लोकप्रभाला पाठवून देऊया. म्हटलं मी नाही पाठवत बाबा. त्यांनीच पाठवली आणि ती लोकप्रभामध्ये छापून आली. आता त्या काळी लोकप्रभा म्हणजे खूप असं एकदम हे मासिक होतं. नावाजलेलं अगदी खरंच. तेव्हा मला कळलं की मला कविता लिहिता येते. तोपर्यंत मला असं कळलं पण नव्हतं की मला कविता लिहिता येते. नाही, आता एक तुमचं शेर आहे, सर्वांग जखमी होऊन हसतात झाडावर फुले, हा, जमते कसे त्यांना असे काट्यातही बहरायचे. तर ते मला म्हणजे म्हणजे माझ्या अनुभवातून येऊ शकते की कधी कधी आपण खूप दुःखात असतो, पण आपल्याला समोरच्याला आपलं दुःख दिसू नसतं द्यायचं, कारण त्याला दिसलं तर तो पण दुःखी होईल. तर आपण त्याच्यासाठी हसत असतो बरेचदा. म्हणजे मग त्यांना आपल्याला तसं त्याच्यातून हसायला सुचलं, तर मग ते फुलांकडनं आपण शिकलो आहे की ते गुलाबाच्या काट्यात आहे पण ते फुलतंय. ते असं म्हणत नाही की मला बाजूचा काटा लागेल तर मी फुलू किंवा नको फुलू. तर तसं मग आपण त्यांच्याकडे बघून आपल्यालाही मनात असं वाटतं की नाही, माझ्या मनात जरी खूप दुःख आहे, पण आता समजा समूह माझ्या घरात माझी मुलं आहेत किंवा काय, तर त्यांचा आनंद जर असेल तर आपण दुःखी चेहरा करून किंवा मी असं पडले रडत बसले तर त्यांचा पण आनंद जाईल. तर मग ते बहरायचं ते आपल्याला फुलांकडनं. म्हणजे आता मला कसं सुचलं मला नाही सांगणार परत हेच असतं की नाही, गझलेने तुमच्या कवितांनी आणि गझलेने दोन्ही काटे स्वीकारलेले आहेत. हो हो स्वीकारले. आणि या कारण काट्यातून बहरलेली फुलायचं अशी कविता आहे. आपल्याला फुलायचं तर आहेच आपल्याला, आजूबाजूला काही परिस्थिती असो, तर ते काटे मी स्वीकारले आहेत आता. आणि आता ते मी मला वाटतं कदाचित फुलांपेक्षा काटेच मला आता जास्ती प्रिय वाटायला लागले आहेत. मला सरांना इथे प्रश्न विचारायचा आहे की मुखपृष्ठ करताना तुम्हाला नक्की कोणती गझल म्हणा किंवा कोणती भावना लक्षात ठेवून तुम्ही मुखपृष्ठ केलं, कारण की फार वेगळ्या प्रकारचं मुखपृष्ठ आहे. ती उभी आहे याच्यापेक्षाही समोरचा त्याचा जो पुढचा प्रवास आहे तो मला फार वेगळा वाटला. सर काही सांगता येईल याच्याविषयी? नाही, गझल त्यांनी बऱ्याच पाठवल्या होत्या आणि ते वाचल्यानंतर म्हणजे ते तुम्ही जे वर्णन केलं ना ते अतिशय बरोबर आहे की ओझं आहे. म्हणजे जगभराचं ओझं माझ्या पाठीवर असंच असताना तू निघून गेलास. बरोबर. आणि मग तो किती लांब निघून गेला आहे तर वळून बघायला पण तयार नाहीये असं ते
होतं आणि अजूनही खूप काही होतं, पण ते आत्ता सांगणं योग्य नाही. मी नंतर सांगेन. पण म्हणजे आता एक प्रश्न मला विचारायचा आहे त्यांना गझलेच्या संदर्भातलाच, की तुम्ही गझल लिहिताना ती खूपच परिणामकारक होते. म्हणजे इतरांच्या म्हणजे नवखी गझल नाहीये नक्कीच, ती अगदी सरावलेली अशी गझल आहे. तुमच्या गझलेकडून तुमच्या खूप अपेक्षा आहेत, म्हणजे प्रत्येकाच्याच असतात. ही गझल नेमकी काय परिवर्तन समाजामध्ये करावं असं तुम्हाला वाटतं गझलेनं? ऍक्च्युली खरं सांगायचं तर समाजाने परिवर्तन करावं असं मला म्हणजे इतका मी विचार असा करून लिहिलेला नाहीये ते. पण मला असं वाटतं की जेव्हा आपण एखादा विचार तर तो विचार मांडल्यावर नकळत जर तसं कोणीतरी म्हणजे वागत असेल किंवा काही, तर त्याच्यात आपोआप बदल होणार तो. किंवा त्याला जर त्याचं दुःख असेल तर त्याच्यातनं तो पण मोकळा होईल की अरे मलाही असं वाटतं आहे आणि हे वाचल्यावर मला कुठेतरी हलकं वाटलं. तर परिवर्तन असं मी अपेक्षित नाही केलंय, पण काही काही गझल माझ्या ज्या आहेत की समजा आता एक मुलाचं किंवा आईचं असणारे आहे, तर तेव्हा मग मला असं वाटतं की ते वाचल्यावर काहीतरी मुलांमध्ये बदल होईल. आई आपल्यावर इतकं प्रेम करते तर ती आपण तिला कुठेतरी सांभाळलं पाहिजे. जर ती घर चालवते तर तिला तिचंच घर असताना म्हणजे एका कुठल्या तरी गझलेत असं आहे की वृद्धाश्रमात जाताना ती आपल्या घराकडे पाहते. तर असं मग हे जर आहे तर ते मुलांना कुठेतरी कळावं की आईने हे घर तयार केलेलं आहे आणि आपण तिला आता बाहेर काढतो आहे. तर जर असं ही भावना मुलांपर्यंत पोहोचली तर ते मुलांना मला वाटतं म्हणजे आईवर विषयी त्यांना कुठेतरी जास्ती जिव्हाळा वाटेल आणि ते आईशी चांगल्या प्रकारे वागतील असं मला वाटतं. तर तसं किंवा जेव्हा मी म्हणते की स्वतःसाठी जग तू आणि मनासारखं वागणं जमव किंवा असं काही, तर तेव्हा सुद्धा मला असं वाटतं की कधी कधी आपण नाही वागत आपल्या मनासारखं. तर ठीक आहे आपण नाही वागलो, पण इतरांनी तरी वागावं तसं. आपल्या ज्या काही चुका समजा झाल्या असतील तर त्या इतरांच्या होऊ नये म्हणून सुद्धा आपण ते असे काही शेर लिहितो सकारात्मक. तर एवढीच माझी अपेक्षा आहे. बाकी नाही मला असं सांगता येणार की मी काही परिवर्तन करण्यासाठी लिहिते असं वगैरे. पण आपण म्हणजे कोणताही तुम्हाला शेर सुचत असताना हा ती कशाची तरी तीव्र प्रतिक्रिया असते बऱ्याच हा वेळेला. तर अशा तीव्र प्रतिक्रियेतून तुम्हाला सुचलेला एखादा शेर तुम्हाला आठवतो? जसे मला त्याच्यामध्ये वाचताना खूप जास्त जाणवलं की या प्रतिक्रिया आहेत अशा इन्स्टंट सडन. नाही असं मला काही सांगता येणार म्हणजे असं की काही वाचल्यावर मला इन्स्टंट असं काही वाटलं वगैरे किंवा म्हणजे मी सांगितलं की मला ते उत्स्फूर्तपणे सुचतं. मला असं त्याच्यावर मी फार विचार केलेला असतो असंही नाही. फक्त ते लिहिल्यावर मी एवढंच बघते की ते लगावलीत आहे का किंवा एखादा शब्द इकडे तिकडे करायला हवा का किंवा या शब्दाऐवजी दुसरा शब्द जास्ती चपखल होईल का, एवढंच बघते म्हणजे मी. बाकी जसं की मी एका गझलमध्ये सुमनदारवाला वृत्तातलंय त्याच्यात मी लिहिलं होतं की स्वतःवर कधी प्रेम करतू जरासे, स्वतःवर कधी प्रेम करतू जरासे, मनासारखे वागणे तू जमव. स्वतःवर कधी प्रेम करतू जरासे, मनासारखे वागणे तू जमव. तसा मार्ग शोधून काढून येथे, हवे जे तुला त्या सुखाला मिळव. तर कदाचित असं की मला तसं नाही करता आलंय, पण हे बाकीच्यांना करता यावं असं मला कुठेतरी वाटलं असेल आणि त्याच्यातून समोरच्यानी ते तसं करावं असं म्हणजे हा उपदेश वाटू शकतो कोणाला तरी. पण ते मी आता कोणत्या ह्याच्यात म्हणजे कोणत्या मनस्थितीत लिहिलं हे मला आता नाही सांगता येत. किंवा त्याच्या पुढचा शेर असा आहे की असे वागणे आणि तसे बोलणे हे कुणाला शिकवण्यास जाऊ नको. हे वागणे आणि तसे बोलणे हे कुणाला शिकवण्यास जाऊ नको. तुला पाहिजे शिस्त जगण्यात तर मग प्रथम तू स्वतःच्या मनाला शिकव. म्हणजे आपण दुसऱ्याकडनं काहीतरी अपेक्षा करत असतो की याने असं वागावं, तर मी माझ्या मनाला आधी सांगते की नाही आधी तू तसं वाग. आणि हे जेव्हा मी माझ्या मनाला सांगते ना तर त्याच्यातच हा शेर मग आला आहे. म्हणजे कधीतरी असं असेल शक्यतो की कोणाला आपण म्हणतो ग हे असं नको असं कर, जर त्याने जर मला म्हटलं असेल की आधी तू करतेस का असं आम्हाला सांगते तर होऊ शकतं की मे बी आपण कधी मैत्रिणीशी बोलताना पण म्हणतो की "ए, तू तर नाही करत गा आणि मला सांगतेस", तर कदाचित तो विचार कुठेतरी माझ्या मनात राहून गेला असेल आणि मग त्याच्यातून तो शेर आला असेल. तर पण तो म्हणजे तेव्हाच मला सुचला असं नाहीये.
मला असं वाटतं की कधी कधी कोणी काहीतरी बोलतं ना, ते शब्द माझ्या कुठेतरी मनात जाऊन बसतात. बरोबर. आणि जेव्हा मी निवांत असते तेव्हा ते वर येतात. कारण या सिच्युएशनला मला एक आठवते की माझे एक मित्र महेश शिरोडकर होते. त्यांनी मला एकच शब्द सांगितला होता, म्हणजे भेटल्यावर रस्त्याने, तू दिसत राहा. तर तो शब्द 5-6 महिने माझ्या मनात राहिला आणि त्याच्यावर मग तू दिसत राहा एक कविता झाली. मला वाटतं ते कोणाचं तरी कुठलं तरी काहीतरी बोलणं म्हणा किंवा काही जे समूह असेल, कथा असेल एखादी वाचलेली, ते कुठेतरी खूप माझ्या, आणि माझा असा स्वभाव आहे की माझ्या मनातलं लवकर जात नाही. म्हणजे लेट गो जे काही लोक म्हणतात ना, की सोडून दे, ते मला नाही जमत. आता हा माझा चांगला स्वभाव आहे की वाईट असं मला नाही सांगता येणार. पण समजा तुमचंही एखादी गोष्ट काहीतरी तुमच्या आयुष्यात वाईट झाली, तरी मला ती खूप त्रास देत राहते की अरे शिरीषजींना असं झालेलं आहे किंवा श्रेयाजींना तसं झालंय, आणि मग तिचं दुःख हे माझं दुःख असून असं मला वाटतं, आणि त्याच्यात पण मला काहीतरी सुचतं. परानुभूती. आणि मघाच्याच त्या गझलेतला एक शेवटचा शेर सांगते, म्हणजे कशाला हवी सांग कुबडी कुणाची, सहानुभूतीही कुणाची नको. कशाला हवी सांग कुबडी कुणाची, सहानुभूतीही कुणाची नको. जशी पार्वती ही सुधीरा समर्था, सुनेत्रा स्वतःला तसे तू बनव. तर म्हणजे मग असं वाटतं की नाही, आपण कोणाची कुबडी किंवा सहानुभूती घेऊन नाही जगायचंय. आपण आपल्याला स्वतःला, म्हणजे जसं, म्हणजे आज मी ठरवलं की मी रडणार नाही काही झालं तरी. कदाचित पूर्ण कार्यक्रम संपल्यावर मी रडून घेईन, पण मी आत्ता रडणार नाही. कारण जेव्हा माझे मिस्टर म्हणजे गेले, तेव्हा मला सगळेजण असे समजवायला लोक येतात, पण मी त्यांना एकदाच की मला तुम्ही कुणीही समजवू नका, माझं मी माझ्या मनाला समजावेन. आणि मला असं वाटतं की मला स्वतःला समजवण्याचं, स्वतःला शिकवण्याचं, स्वतःला स्वतःचं सांगण्याचं हे मला जमतं. मी खूप गोष्टी स्वतःला सांगते की नाही सुनेत्रा असं नाही करायचं, बरं हे असं करायचं, की मी असं स्वतःला सांगते. म्हणजे कुणी सांगितलेलं मला पटेल असं नाही, पण माझ्या मनाला मी जेव्हा सांगते ना, तेव्हा मला असं वाटतं की माझं मन माझं ऐकतं. म्हणजे असं मी म्हणत नाही की माझ्या मनावर संयम आहे किंवा ताबा आहे, पण मला 90 किंवा 95% तरी माझं मन मी सांभाळते. मीनाजींना काहीतरी बोलायचंय तुमच्याशी. नाही, मगाशी जो विषय चालला होता की गझल तुम्ही लिहिताना शेर वगैरे, तर कसं आहे, एकतर मुळात कवी, गझलकार ही व्यक्ती ही संवेदनशील असतात. म्हणजे समाजात घडणाऱ्या, आजूबाजूला घडणाऱ्या, नातेवाईकांमध्ये घडणाऱ्या, मित्रमैत्रिणींमध्ये घडणाऱ्या, आपल्या ओळखीतल्या कोणाच्याही जीवनामध्ये सुख, दुःख, आनंद किंवा त्यांचा विरह हा सुद्धा तो कवी त्या मनाला लावून घेतो. आणि त्यामुळं मग त्याची ती काव्य निर्मिती म्हणा, गझल निर्मिती म्हणा, कोणी चारोळ्यांमध्ये लिहितं, कोणी हायकू प्रकारात लिहितं, कोणी कवितेमध्ये लिहितं, ह्याच्याने ती मांडली जाते. आणि गझलकार शक्यतो गझल लिहिताना, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की गझलची जमीन एक मतला लिहिल्यानंतर मग त्या योगाने शेर जे काही पुढचे येतात, मग त्याचा तुमचा जो काफिया आणि रदीफ असतो, काफिया म्हणजे यमक आणि रदीफ म्हणजे अंतयमक. मग अंतयमक जो असतो आपला, तर तो त्या शेराची ओळ बरोबर घेऊन जातोय का, त्याला साजेशी ती ओळ होतीये का, हा विचार करावा लागतो. आणि कधी कधी एका बैठकीत ती गझल पूर्ण होतेच असं नाही, एखाद दुसरे शेर लिहून होतात आणि मग ते तसंच राहतं आणि पुढे कालांतराने कधीतरी ती पूर्ण होती. पण माझ्या पुष्कळ वेळा मी लिहायला घेतलं की माझी गझल ती अपूर्ण राहतच नाही. हो, बऱ्याच वेळा तसं होतं की एकदा, आता जनरली रात्रीचं मला झोप येत नाही आणि जागी असते, आणि मग त्यावेळेला एखादी तुम्ही मनात गुणगुणलात एखादी लय, किंवा जसं सुनेत्राजी म्हणाल्यात वृत्त दिली जातात आणि त्याच्यात त्या लिहितात, तर ते वृत्त ज्या वेळेला तुम्ही मनात गुणगुणतात, घोळतात, तर त्यावेळेला तुम्ही शांत झोपलात की दिवसभराच्या ह्याच्यातून मग ते आपोआप सगळे शब्द येतात. एकामागे तुम्हाला काफिये पण सुचत जातात आणि मग माणूस ती काही वेळेला एका झटक्यात गझल लिहून मोकळा होतो. म्हणजे वृत्तातच विचार करायची सवय लागते. भैरवीजी, सगळे गझलकार जे असतात त्यांच्या तिथे आपण
असे काही स्कॅनर लावून ठेवावे की आजूबाजूला काही एंजल्स येऊन त्याचा नाही, शब्द वगैरे तेच बरोबर. सांगते. मी कधी कधी माझ्या मिस्टरांना सांगायची की मला असं वाटतं की समजा मी झोपली आणि माझ्या डोक्याला काहीतरी असं जर वायर जोडता आली तर कदाचित बरीचशी पुस्तकं किंवा बऱ्याच कविता लिहून होतील असं. तरी पण खरंय. मला जर राग आल्यावर असं 2 ओळी सुचल्या तर मी अजिबात आळस करत नाही. मी उठते, त्या 2 ओळी कुठेतरी खरडते आणि मगच झोपते, कारण मला नाही तर झोप लागत नाही. आणि मग खरंय. सकाळी उठून मग त्याचं हे पूर्ण करून टाकते एकदा काय हे ते. हे या स्क्रीनचं भाग्य म्हणावं लागेल की आपण सगळेच कमी अधिक प्रमाणात या अनुभवातून गेलेलो आहोत. बरोबर. योगायोगाने सगळे म्हणजे ईश्वराच्या कृपेने लिहिणारे आहोत आपण, त्यामुळे सगळेच या अनुभवातनं गेलेलो आहोत आपण. जसं सुनेत्राजी म्हणाल्या ना तसं की असं जेव्हा काही सुचत असतं तेव्हा ते त्या वृत्तात बरोबर काही न करता ते शब्द आपोआप असे आणि गाडी मनात म्हणजे जर गाडी कशी असते इंजिनच्या हा मागे डबे चालले तसं ते काहीतरी घडत जातं आणि हा. ती काव्य मला निर्मिती असं गझल वाटतं की जर निर्मिती होते. मित्रांना सांगितलं असं उठवून जेव्हा मला झोप येत नाही तर ते म्हणायची तुला कविता होणार असेल किंवा गझल होणार तर असंच बरोबर सांगायचं मला. त्याच्यामुळे मला बरोबर. तेव्हा असं वाटतं जाग आली की असं आता ते पटकन म्हणतील असं मला अजूनही वाटतं की आता हे मग माझ्या लक्षात येते की बाजूला कोणी नाही. तर एक सवय झालेली आहे. ते आधीच्या एक जन्मामध्ये शेवटचा एक तालाचा वगैरे शेवटचा आणि भरपूर महत्व प्रॅक्टिस केली आहे. हं? ताल जो असतो ना गुणगुणणे हे तुमच्या ह्याच्यामध्ये आधीच्या जन्मामध्ये पासून आलं असावं आणि त्यामुळे ते तसं तर सहजपणे मला तुमचं वाटतं. आणि मी एक थोड्या त्या म्हणजे कधी कधी मला वाटतं की त्या एका ट्रान्स मध्ये असते कोणत्या तरी, म्हणजे मला नाही समजत की आजूबाजूला कोणी काहीतरी वावरतही असली किंवा काही ढंढाण लावून ठेवलं काहीतरी, मला काही फरक पडत नाही. त्या देवांचा योग सुनेत्राजी तुम्ही जे तेवढं म्हणालात जितकं समर्पण देऊ तेवढ्या गझल प्रतिक्रिया देते असं पण आहे. बरोबर आहे. म्हणजे ते सगळ्यांना साध्य नाही होणार. तेवढा नाही. जीव ओतलाय तर तुम्हाला ती प्रसन्न होते. बरोबर. आता सगळ्या रसिकांच्या सुनेत्राजी वतीनं एक प्रश्न फक्त मी विचारतो, हा सगळ्या विचार रसिकांच्या वतीनं किंबहुना तुमच्या चाहत्यांच्या वतीनं बरोबर. असा प्रश्न विचारतो की तुम्ही आता पूर्ण वेळ लेखिका झालेल्या आहात, हे आम्हाला कधी ऐकायला मिळेल आणि ते तुम्ही कधी जाहीर कराल? नाही मला सांगतायत, ती पण कधीतरी भगवंताची कृपा होईल. आणि मी असं म्हणते की जर ती इच्छा असेल, तुम्ही अगदी कृष्णाचे भक्त आहात, जर तुमच्या मनात असेल की मी पूर्णवेळ लेखिका व्हावं, तर मला भगवंतानी ते वरदान जर दिलं तर तशी मी होईन सुद्धा. म्हणजे मी असं काही ठरवलेलं नाहीये, पण बघूया. मी असं काही सांगू शकत नाही, पण लिहिण्याचा प्रयत्न करत राहील. वा म्हणजे प्रेमचंद असं म्हणाले होते, बहुतेक हा प्रेमचंद, की मी एक रोजगार म्हणजे रोजंदारीवर काम करणारा असा एक लेबर आहे आणि मी बरं जोपर्यंत काम करत नाही तोपर्यंत मला भाकरी खाण्याचा अधिकार नाही. बरं. असं प्रेमचंदांनी असं म्हणलं होतं या स्वरूपातलं. अच्छा तर हा. त्यामुळं आपल्याला म्हणजे जर ते साध्य झालंय परमेश्वरा कृपेनं तर ते त्याच्यामध्ये पूर्ण करावं. मला आणखी ऐकायचं आहे की तुमच्या सगळ्या गझल संग्रहातली तुमची सगळ्यात आवडती गझल कोणती, अरे त्याविषयी. बापरे. असं नाही सांगता येणार असं, पण नाहीच असं सांगता येणार आवडती असं, कारण सगळ्या गझल या त्या त्यावेळेस इतक्या आवडतात की खरंय. नाही असं मला बोलता येणार की कोणती गझल मला आवडली आहे किंवा कोणती नाही. माझा हा शेर चांगला झाला आहे असं सांगितलं तरी पण चालेल. अं, नाही मला असं सांगता येते. सगळ्या तसं गझलांवर मला समान प्रेम तसं करणाऱ्या म्हणाल तर मला गझलकार. मग तीच आवडते शेवटचे मुखपृष्ठावरचं की तुझ्या वाचून जगुनी कैकदा मरणार आहे मी, तुझ्या हृदयात नसले तर कुठे असणार आहे मी. वा म्हणजे तर त्यातल्या त्यात मग माझं म्हणजे हे खूप असं हृदयाच्या जवळचं किंवा आवडती गझल तरी चालेल. जरी आपण म्हणतो की सगळीच मुलं सारखी, तरी कुठेतरी एक धागा कोणाचा जास्ती असतो, तर मग तशी ही गझल मला आवडते. पण जेव्हा मी ती लिहिली तेव्हा मला असं कधी वाटलं नाही की त्या गझलेचा काही वेगळा अर्थ होईल नंतर. तर ती गझल आवडते असं म्हटलं तर हरकत नाही. आणखी किती गझल लिहून झाल्यात ज्या गझल संग्रहात नाहीत, पण त्यानंतर आणि आता अजून म्हणजे कदाचित अजून एक गझल संग्रह पूर्ण होईल अशा गझल आहेत. म्हणजे सातत्य आहे? सगळ्यात नाही घेतल्या आहेत मी, आणि अजून माझ्या म्हणजे साधारण आठवड्याला 1-2 लिहून होतातच, म्हणजे 2 तरी साधारण. आणि मला असं वाटतं जर तुम्ही मला गझल संग्रह बाहेरची गझल एखादी म्हण म्हटलं तर मी एखादी गझल तुम्हाला ऐकू जरूर इच्छित. जरूर जरूर.
गझल आणि प्रत्येक गायला नंतरची गझल अधिक सुंदर असते पूर्वीच्या गझलेपेक्षा. हा असं थोडासा की काही जणांचा अनुभव आहे, तर बरं. त्यामुळं जरूर ऐकायला आवडेल. हा तर ती गागा लगा गागा लगा अशी चारदा आहे. हं? मी बोलते प्रेमात तो रागात येतो नेमका. मी बोलते प्रेमात तो रागात येतो नेमका. भांडायचे मग ठरविते भांडायचे मग ठरविते लाडात येतो नेमका. माझे तुझे नाही कधी दोघात झाले आपुल्या. माझे तुझे नाही कधी दोघात झाले आपुल्या. हुसकाच पण मुद्दा कधी वादात येतो नेमका. हुसकाच पण मुद्दा कधी वादात येतो नेमका. मी सोडलेही ते शहर मी सोडलेही ते शहर विसरायला त्याला जरी. मी सोडलेही ते शहर विसरायला त्याला जरी. बदलून तोही त्याच पण गावात येतो नेमका. त्याच गावात येतो नेमका. गेला जरी येथून तो नाते कुठे पण संपते. गेला जरी येथून तो नाते कुठे पण संपते. उल्लेख त्याचा नेहमी नावात येतो नेमका. उल्लेख त्याचा नेहमी नावात येतो नेमका. आणि शेवटचा शेर आहे की जगते जरा थोडे तरी काही स्वतःसाठी जरा. जगते आता थोडे तरी काही स्वतःसाठी जरा. म्हणते असे तेव्हाच यम दारात येतो नेमका. म्हणते असे दारात येतो नेमका. खूप सुंदर. सर तुम्हाला अजून एखादा प्रश्न घ्यायचा आहे की आपण आता पुढे कंटिन्यू करायचं? मला असं वाटतं की त्यांनी आणि जे म्हटलं सरांनी थोड्या वेळापूर्वी की तुमच्या गझलेंच्या माध्यमातून कुठेतरी एखादी शिक्षिका दिसून येते. तर मला असं वाटतं शिक्षिका पण आहे, एखाद्या टीप कागदाप्रमाणे मन शोषून घेणारे कुठेतरी इतरांचं भावना त्या ठिकाणी तुम्ही सहजपणे टिपून घेऊ शकता. ते कुठेतरी एक उपदेशक आहे असं मला जाणवलं ते पूर्ण गझल वाचताना. ही एक दार्शनिक ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारची एक फिलॉसॉफी त्याच्यामधून कुठेतरी मांडताना दिसते. नाही त्याचं कारण काय की मला खूप असे जवळचे जे माझ्या आजूबाजूचे लोक आहेत ना, म्हणजे ते बरेचदा मला माझं असं झालंय मग मी आता काय करू म्हणजे असं मला विचारतात. मला म्हणजे मुलगा म्हणतो की त्यांना काय तुझ्या डोक्यावर लिहिलंय का की यांना विचारल्यावर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर सापडेल ना. मला जे वाटतं आणि मग मी त्या ठिकाणी स्वतःला कल्पना करते की माझ्यावर जर हा प्रसंग आला तर मी काय करेन. बरोबर. मग मी ती कल्पना करून त्याला ते उत्तर देते. तुम्ही म्हणता दार्शनिकाची भूमिका ती त्यामुळे माझ्या गझलेत दिसत असेल कदाचित की. आणि मला पण सगळेजण म्हणजे मलाही कळत नाही की ते का मला विचारतात. मी काही सायकियाट्रिस्ट नाहीये किंवा मी काही सायकोलॉजीचा अभ्यास केला नाहीये. पण बरेचदा असं होतं की मी काहीतरी सांगितलं आणि त्यांचं चांगलं झालं किंवा मग त्यांना असं वाटतं की प्रश्नासाठी यांना विचारलं की यांच्याकडे उत्तर आहे. आणि मग मला मांडलं गेलं असं. हा मग ते कधी कधी गझलेतनं पण असं म्हणलं जात असेल कदाचित. असू शकतं म्हणजे असं. बरोबर. संस्कृत शिक्षकांना म्हणजे आता मी संस्कृत टीचर आहे तर मला जाणवतं की सुविचार शब्दाची सोपी व्याख्या काय तर अल्पाक्षरी आणि सारगर्भी अर्थपूर्ण असतात, आशयपूर्ण असतात. तर तशा तुमच्या गझल मला वाटल्या की अगदी फार मोठ्या नाहीच आहे, छोट्या छोट्या सुद्धा त्याच्यामध्ये काही शब्द लहान आहेत. ते वृत्त जे पद्धतीने सुंदर मांडलेत पण अशी अगदी खणखणीत नाणं किंवा ठोस काहीतरी मांडणार तर ज्याला आपण म्हणतो की गोळीबंद पाक असलेला एखादा पदार्थ की ज्याच्यामध्ये तुम्ही काही टाकू पण शकत नाही आणि त्यातून काही काढू पण शकत नाही. तर इतक्या त्या ठाशीव आणि अगदी आखीव रेखूव सुंदर आहेत. यानंतर मी भैरवीजी यांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाच्या निर्मितीमध्ये तर त्या प्रमुख पहिल्यापासून होत्याच, त्यांना याच्यातली कोणती गझल आवडली आणि त्यांना कोणत्या गझलेचं अभिवाचन करायला आवडेल? नक्की श्रेयाजी. पुस्तकाचं काम करणं म्हणजे खरं म्हणजे एक टीम वर्क असतं आणि आज या टीम मधले 4 चेहरे जरी स्क्रीनवर दिसत असले तरी एक चेहरा आज आपल्यासोबत नाही आहेत. माणिकताई आज आपल्यासोबत काही कारणामुळे नाही आहेत. पण त्यांच्या हाताखालून जेव्हा एखादं पुस्तक जातं तेव्हा मला वाटतं की त्यांचा पुरेपूर प्रयत्न हाच असतो की ते पुस्तक कसं त्रुटीविरहित होईल. म्हणजे स्वतःच्या गझलेवर एखाद्याने केवढं प्रेम करावं तेवढं प्रेम त्यांनी सुनेत्राजींच्या गझलांवर केलं ज्यावेळेस ही पुस्तक निर्मितीची प्रक्रिया सुरू होती.
आणि मघाशी काही कारणामुळे आपलं मुखपृष्ठ डिस्प्ले झालं नव्हतं. आता आपण बघूया. हे आहे तू असं तातर या सुनेत्रा जोशी लिखित गझल संग्रहाचं मुखपृष्ठ आणि अत्यंत समर्पक आणि खूप छान असं, म्हणजे जे बघितल्यावर मनात काहीतरी भाव उत्पन्न होतो की अरे असं काहीतरी. तर ते हे मुखपृष्ठ आहे. या गझल संग्रहाचं वाचन करताना किंवा गझल संग्रह वाचताना मला भावणारी, म्हणजे प्रत्येकच वेळेस मला वाटतं की सामान्य वाचक म्हणून जेव्हा आपण विचार करतो कुठल्याही गोष्टीचा, तेव्हा सगळ्यात जास्त जी गोष्ट भावणारी असते ती म्हणजे त्या काय म्हणता येईल, गझलेतील म्हणा, कवितेतील म्हणा किंवा त्या साहित्य कृतीतील सहजता. जी गोष्ट जेवढी सहज असेल मला वाटतं तेवढी ती जास्त लोकांच्या लक्षात राहते. तर अशा अनेक गझला जसं सुनेत्राजींच्या पुस्तकामध्ये मला सापडल्या आणि त्यातली उंबरा नावाची एक गझल आहे जी मला विशेष आवडली आणि यातला एक शेर तर फारच आवडला. ती मी वाचते आहे आणि आपल्या सगळ्यांचं जे सुपरिचित असं वृत्त आहे ते म्हणजे भुजंग प्रयात, त्या वृत्तातली ही गझल आहे. तर ऐकूया. जरा कौल घे तू स्वतःच्या मनाचा, जरा कौल घे तू स्वतःच्या मनाचा, झुगारून पगडा जगाच्या भयाचा. स्वभावात काही बदल होत नसतो, स्वभावात काही बदल होत नसतो, फरक मात्र दिसतो बदलत्या वयाचा. तुला फक्त का दुःख वाट्यास आले, म्हणजे आपण जेव्हा स्वतःच्या आयुष्याकडे बघतो तेव्हा आपण असंच बघतो की आपल्याला फक्त दुःखच मिळालंय की काय, असं म्हणजे दुःखाचं रडगाणं करतो आपण. मला सुनेत्राजींच्या गझल संग्रहात आवडलेली सगळ्यात जास्त गोष्ट म्हणजे प्रत्येक गझलेत असलेली सकारात्मकता. तर तुला फक्त का दुःख वाट्यास आले, जुना काळ आठव जरा तो सुखाचा. कधी धूर दिसतोच पण आग नसते, कधी धूर दिसतोच पण आग नसते, तिथे कावळा होत जातो पराचा. हा एक शेर फारच सुंदर आहे, फार सुंदर आहे हा शेर. हा. करू काय अवकाश घेऊन सारे, करू काय घेऊन अवकाश सारे, हवा फक्त चतकोर तुकडा स्वतःचा. म्हणजे आपण जे म्हणतो मुठ्ठीभर आसमान है ना, तर तशा सारखीच भावना आहे की करू काय घेऊन अवकाश सारे, हवा फक्त चतकोर तुकडा स्वतःचा. आणि हा एक शेर जो मला फार आवडला. कसा पाय उचलून ठेवून भावर, कसा पाय उचलून ठेवून भावर, अडवतो इथे उंबरा या घराचा. मला शोधूनही कुठे सापडेना. येस, मला शोधूनही कुठे सापडेना, इथे एक सदरा सुखी माणसाचा, इथे एक सदरा सुखी माणसाचा. तर फार सुंदर अशी ही गझल, खूप सोपे आणि छोटे छोटेसे शेर पण त्यात आणि खूप मला मोठं तत्वज्ञान. आवडती गझल म्हटलीस म्हणजे आपलं काहीच बोलणं झालेलं नाही, पण बरोबर. हा शेवटचा जो तू सुखी माणसाचा सदऱ्याचा म्हटला तर तो शेर पण माझा भयंकर आवडता आहे. आणि ती गझल तू नेमकी निवडलीस त्याबद्दल मनापासून आभार. उंबरा पण खूप छान मी होती. म्हणजे त्या गझलेच्या नाही, गझलेच्या अभिवाचनाचं श्रेय श्रेयाजींना जातं, कारण त्यांनी मला सुचवली होती की ही गझल म्हणजे आपण घेऊया. परिपूर्ण गझल वाटली मला की म्हणजे पूर्ण वाचल्यानंतर म्हणजे सगळ्यात सुंदर आहे. म्हणजे काय काय सगळ्याला सुंदर कसं काय म्हणावं, पण सगळे वाचणं शक्य नाही. आणि या निमित्ताने मी पुन्हा सगळ्या वाचकांना रसिकांना आवाहन करू इच्छिते की तुम्ही हे पुस्तक विकत घ्या, म्हणजे तुम्हाला अधिकाधिक सुंदर गझल या ठिकाणी वाचता येतील. पण ही सगळ्यात सुंदर आहे. नाही, मला इथे फक्त एक थोडासा उल्लेख असा करायचा आहे की माझ्या ज्या गझल गुरु आहेत उर्मिला ते बांदिवडेकर, तर त्या आज आधी खरं तर येणार होत्या पण त्यांचं एक ऑपरेशन झाल्यामुळे त्या म्हणजे ऑनलाईन होऊ नव्हत्या शकत. आणि दुसऱ्या ज्या स्नेहलताई कुलकर्णी आहेत त्या डॉक्टर आहेत, त्यामुळे त्यांची आज डे अँड नाईट ड्युटी होती, त्यामुळे त्या पण उपस्थित नाही राहू शकल्या. आणि मला असं वाटतं की याच्यात मला एक गझल मंथनचे पण आभार मानायचे की त्यांनी जी कार्यशाळा घेतली आणि जे शिकवलं, म्हणजे गझलची बाराखडी आमच्याकडनं इतकी पक्की करून घेतली आहे
म्हणजे गझल संग्रहाचा सोडा, गझलेपर्यंत पोहोचणं मला शक्य झालं असं मी म्हणेन. तर त्यामुळे मला गझल मंथनचे आज खरोखर जाहीर आभार मानायचे, कारण त्याचे जे आधारस्तंभ त्याच्या मागचे माननीय अनिल कांबळे सर आहे किंवा एक जयवंत वानखेडे सर आहेत, तर हे लोक निशुल्क आणि पूर्णपणे आपल्याला म्हणजे काय म्हणतात त्याला, अविरत त्यांचं कार्यशाळा सुरूच असतात, की एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी. अर्थात त्याच्यात कोण अगदी चिकाटीने प्रयत्न करतात ते पुढे जातात आहेच, पण ते त्यांचं कार्य आणि निशुल्क असतं आणि सतत आम्हाला म्हणजे त्याच्या संधी उपलब्ध करून देत राहतात. तर हा उपयोग मला अगदी नक्की करावा असं वाटेल. तर त्यांना असंही वाटलं असेल की गझल मंथन मध्ये का बरं येत नाही, मग म्हणजे आमचं प्रकाशन आहे तर आमच्याकडे का प्रकाशित केलं नाही पुस्तक. पण मी त्याच्यावर त्यांना उत्तर दिलं की माझे आधीची दोन्ही पुस्तक आहेत ती लोकरत प्रकाशननी केलेली आहे, त्यामुळे त्यांचा पहिला अधिकार आहे माझं कुठलंही पुस्तक प्रकाशित करण्याचा. जर त्यांनी नाही म्हटलं तर मी तुम्हाला विचारायला नक्की येईन. तर त्यामुळे हरकत नाही त्यांनी केलं तरी, पण म्हणजे एक असं आहे की त्यांचा हात नक्कीच आहे, कारण नाहीतर मला असं आमचं रत्नागिरी गाव तसं बाजूला आहे, छोटं आहे, म्हणजे तसं शिकायला म्हणून असं काही मोठ्या संस्था किंवा असं काहीच नाही आहे. आणि म्हणजे म्हणून मलाही असं माझा सगळा प्रवास आहे तो सगळ्या छोट्या गावात राहूनही भगवंताची कृपा असल्यामुळे मला सगळ्या प्रकारचं कुठून ना कुठून मिळत गेलं, म्हणजे सहकार्य असं शिकण्याचं, आणि त्यातून मग ते घडत गेलं. नाहीतर पुण्या मुंबईला वगैरे कसं असतं की खूप शिकवणारे खूप असतात, कार्यशाळाही खूप असतं, पण मला ते आता अजूनही मला आता आठवत नाही की मला ते कोणी म्हणजे सांगितलं होतं की यांची कार्यशाळा आहे आणि तू पण त्यामुळे त्यांचा उल्लेख मला या गझल संग्रहासाठी नक्कीच करायचा होता. तर या कार्यक्रमात मी त्यांचे पण मनपूर्वक खूप आभार मानते. म्हटलं नाहीतर या पुस्तकाच्या निमित्ताने सांगायला आवडेल की सुनेत्राजी या स्वतःला नेहमी अपडेट ठेवतात. सुनेत्राजींच्या संपर्कात मी नित्य असतेच, टीमही असते. तर जसं गीत गोविंदाच्या वेळेला त्यांनी पूर्ण आधी अभ्यास करून त्याचा अनुवाद केला, त्याच्यानंतर अनेक संस्कृत पुस्तकांचा त्यांचा अभ्यास चालू असतो. तर अवधूत यदू संवाद याच्यावरती त्यांनी आता अभ्यास केलाय, आणि सरांना मला सांगायला आवडेल की लवकरच त्यांचा कथा संग्रह आणि याच्यावरचा भावानुवाद हा सुद्धा येऊ शकतो. तर त्यासाठी प्रकाशकांनी नक्की शुभेच्छा द्याव्या. आणि अजून काय काय मला तुम्हाला विचारायचं आहे, शेवटचा प्रश्न समजूया आपण याच्यातला, की तुम्ही ज्या सगळ्या प्रकारचं लेखन करता, कारण की तुम्ही म्हणीनुसार कथा नावाची सिरीज पूर्ण मालिका चालवलेली आहे, भैरवीजींना पण माहिती आहे, साप्ताहिक जनमंगल मध्ये. तर तुम्ही कोणकोणत्या प्रकारचं वाचन करता, कोणकोणत्या प्रकारचं लिखाण करता, आणि अजून तुम्हाला काय लिहायला आवडेल? कादंबरी तुम्ही अजून काही हाताळलेली नाहीये, पण त्याच्याविषयी तुमच्या मनात काय विचार आहे? कादंबरीचा आता माझ्या मनात अजून काही असे विचार नाही, पण कदाचित नाटक एखादं लिहिण्याचा विचार माझ्या मनात आहे. म्हणजे असं मला कधी एकदम क्लिक झाला काही विषय तर त्याच्यावर आपण एखादं नाटक लिहावं अशी एक माझी इच्छा आहे, पण अजून विचार नाही केला आहे. आणि कथाचं पण मी असं काही वाचून कथा कुठलीच नाही लिहिली आहे. मला कधीतरी काय होतं, काहीतरी प्रसंग एखादा जेव्हा मी बघते तेव्हा मला त्या प्रसंगाची दुसरी बाजू माझ्या लक्षात येते, असं होतं. किंवा मी कधी कधी असं म्हणते की नाण्याला दोनच बाजू नाही, तिसरी बाजू पण असते, म्हणजे इकडचं एक इकडचं, आणि मध्ये जो एक असतो ना जाड परीख, ती पण एक बाजूच आहे ना नाण्याची. पण आपण नेहमी काय म्हणतो की नाण्याला दोनच बाजू आहेत. तर मला तसं बरेचदा होतं की त्या प्रसंगात मला आता काहीतरी घडत असतं आणि माझ्या मनात समजा त्याचा विषयी काहीतरी घडत असतं, माझ्या मनात वेगळं तिच्याविषयी येतं की अरे सगळेजण याला असं म्हणतात, पण तिचं तेव्हा काय सुरू असेल मनात. तर मला नेहमी दुसरी किंवा तिसरी बाजू दिसत असते आणि त्याच्यावर मग माझी कथा किंवा माझं विचार मंथन चालू होतं. आणि मला असं वाचन करून मी नाही लिहित, फारसं वाचते मी खूप, पण त्याच्यावर मी लिहित नाही. मी जे लिहिते ते माझ्या मनन चिंतन जे काय प्रसंगावरून मी विचार करत राहते की अरे याचं असं झालं, मग याने असं केलं असतं तर असं मस्त झालं, किंवा म्हणजे असं ते मग माझ्या मनात सतत राहतं. आणि मग त्याच्यातून असं वेगळे वेगळे मला पैलू दिसत राहतात की असं झालं मग तसं झालं, आणि मग त्याच्यातून माझी कथा येते. आता म्हणींवर सुद्धा मी जेव्हा कथा लिहिते ना, तर तेव्हा मला ती म्हण घेताना माझ्या डोक्यात कोणतीच कथा नसते, पण ती म्हण जेव्हा मी घेते तेव्हा मग मी विचार करते की अरे हा पळसाला पाणी तीन म्हणायचंय का, हा मग इकडे पण असं होतं तिकडे पण तसं होतं. आता हल्ली मी एक ग्रहण म्हणून एक लेख लिहिला होता, मग तेव्हा मला असं मी माझ्या मनात विचार इकडे आपण नेहमी
सुखाला ग्रहण किंवा चांगल्या गोष्टीला ग्रहण लागतो असं आपण शब्द जास्ती वापरतो, ग्रहण. पण मग मला असं वाटतं की दुःखाला सुद्धा ग्रहण लागू शकते ना. एखाद्याचं दुःख कमी होऊन तो सुखी होऊ शकतो. गरीब माणूस दुःखी श्रीमंत होऊ शकतो. म्हणजे त्याच्या सुखाला पण ग्रहण लागतं, दुःखाला पण ग्रहण लागतं. तर दुःखाला ग्रहण लागतं हा विचार मला वाटतं फार कोणी कधी करत नाही. जनरली आपण चांगल्या ग्रहण लागलं असाच शब्द वापरतो. तर माझा विचार वेगळा होतो सुरू, म्हणजे एक शब्द ऐकल्यावर. आणि मग त्याच्यातून मला काहीतरी कुठेतरी असं एक स्वतःलाच सुचतं की अरे असं झालं, आणि मग तिने असं म्हटलं. आणि मला वाटतं माझ्या आईचा थोडा जास्ती प्रभाव आहे माझ्या. कारण माझ्या आईला पण अशी थोडी सवय होती की काहीतरी झालं तर त्याच्यावरती विचार करून ती म्हणायची, अगं तू त्याच्याकडनं बोलतेस असं, पण तिचं असं होतं म्हणणं तर ते काय वेगळं आहे का. म्हणजे एकाच बाजूचा विचार नाही करायचा. ही कदाचित सवय मला माझ्या आईमुळे लागली असावी असं मला वाटतं. कारण माझ्या बऱ्याचशा त्यांना त्या काळामध्ये येता जाता म्हणी वापरायची सवय होती. सवय पण होती. तर त्याच्यामुळे पण ते मग काहीतरी ती छोटासा प्रसंग कुठेतरी काहीतरी घडलेला असेल म्हणा किंवा ऐकलेला असेल तर मग त्याच्यावर ती पटकन मला ते क्लिक होतं थोडंसं, आणि त्याच्यावर मी ते छोटस कथानक लिहिते. त्याच्यामुळे वाचून असं मी नाही काही लिहित, म्हणजे वाचते मी सगळंच. आणि मला सगळ्या प्रकारचं वाचन आवडतं. म्हणजे हिंदी मी खूप वाचलेलं आहे लग्नाच्या आधी, म्हणजे गुलशन नंदा, प्रेमचंद, धीरज वगैरे असं. आणि लग्न झाल्यावर इथे आमच्या शेजारी सहयोग ग्रंथालय होतं, कर्ल्यात आम्ही राहायचो. तर त्या ग्रंथालयातली तर मला वाटतं मी जवळपास 2 वर्षात सगळी पुस्तकं वाचून काढली असतील. कारण तेव्हा मला नोकरी पण नव्हती आणि मी पूर्णवेळ गृहिणी होते. तर मग काय 10 वाजता ऑफिसला हे गेले की संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण काय मग पुस्तकं वाचून काढायची. तर त्यामुळे कदाचित ते जे सगळं वाचलेलं आहे कुठेतरी ते माझ्या आत झिरपलेलं असावं. आणि त्याच्यातून आता काही सुचत असेल असं म्हणजे म्हणते मी, पण मला नाहीच असं म्हणता येणार काही. पण माझं मनात चिंतन सतत काहीतरी चालू असतं, म्हणजे कुठला तरी विषय त्याच्यावर काहीतरी उलट सुलट विचार माझे मनात असे ते थांबत नाहीत, म्हणजे झोपेस्तोवर. म्हणजे झोप पण मला कधी कधी त्या विचारांनी लागत नाही. तर मला वाटतं त्यामुळेच माझ्याकडून लिखाण होतं असं मला वाटतं, की मी खूप जास्त विचार करते म्हणून. पुढे जाऊया आपण आता. भैरवीजी यांना सवय आहे परीक्षा घेण्याची, आणि ती आहे रॅपिड फायर राऊंडच्या माध्यमातून. आणि हे प्रश्न कोणालाही माहित नाहीयेत. जी सुचतील ती द्यायची. नाही, अगदी सोपे, थांबूया. अगदी सोपे प्रश्न आहेत. तर तुम्हाला माहिती आहेच रॅपिड फायर राऊंड कसा असतो ते, त्यामुळे त्याबद्दल काही सांगणार नाही. तर तुमच्या बाबतीत काय घडतं, आधी वृत्त की आधी गझल? म्हणजे आधी शब्द की आधी वृत्त? नाही, आधी वृत्त. आधी वृत्त. जास्त काय आवडतं, नदी की समुद्र? नदी. काय प्रिय, जन्मभूमी की कर्मभूमी? मला तर आता कर्मभूमीच प्रिय वाटते. गझल म्हणजे नक्की काय, विरह वेदना की तत्वज्ञान? तत्वज्ञान. मगाशी हा प्रश्न आला होता तसा, पण तरी पुन्हा एकदा विचारते की तुमचं आवडतं गझल वृत्त? मला वाटतं सौदामिनीवर तुमचं जास्ती प्रेम आहे की काय? सध्या तर माझं काय म्हणतात त्याला, मंदाकिनीवर आहे प्रेम. अरे वा, हो, आता तुम्ही ऐकवलीच मंदाकिनी वृत्तातली गझल. तर त्यामुळे त्याच वृत्तात लिहिल्या म्हणजे. ओके, हा, चालेल, हरकत नाही. मंदाकिनी. रंग, गीत गोविंद आणि तू असता तर यानंतर पुढचं पुस्तक गद्य की पद्य? बहुतेक गद्य, कथासंग्रह. लेखन तुमच्यासाठी तयार आणि म्हणजे ओके, हा, लेखन तुमच्यासाठी नक्की काय आहे, जीवाचा विसावा, विरंगुळा की भावनांची अभिव्यक्ती? भावनांची अभिव्यक्ती. साहित्याकडून यापुढे काय हवंय? साहित्याकडून चांगलं चांगलं वाचायला मिळावं आणि चांगलं चांगलं लिहायला सुचावं एवढीच इच्छा आहे. मला वाटतं थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हणाला होतात की आपण शेवटच्या वेळी जी इच्छा व्यक्त करतो
ती इच्छा आपली पुढच्या जन्मात पूर्ण होते असं तुम्ही म्हणाला होतात थोड्या वेळापूर्वी. कदाचित मागच्या जन्मात तुम्ही अशी काहीतरी इच्छा केली असेल की पुढच्या जन्मात मला खूप लिहायला मिळू दे, तर त्याचं तुम्हाला या जन्मात हे फळ मिळत आहे छानसं. तुमचा समर्पक वर्णन करणारा शेर तुम्हाला कुठला वाटतो तुमच्या गझल संग्रहातला? नाही मला सांगता येणार. तुम्ही रेफर करू शकता. मला आता म्हणजे मला तुमचं वर्णन करणारा शेर कुठला वाटला ते मी सांगू का? सांगा ना, चालेल. करू काय घेऊन अवकाश सारे, हवा फक्त चतकोर तुकडा स्वतःचा. बरं. पण कारण तुमच्याकडे बघितल्यावर कायम असं एक म्हणजे तुम्ही सतत अशा हसतमुख असाच तुमचा चेहरा नजरेसमोर येतो आणि खूप अशा सकारात्मक पण वाटता तुम्ही. त्यामुळे एक मिनिट, तुम्हाला विचारलंच आहे तर मला एक नक्की 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 सांगा. मना वेगळे वागणे भाग पडते, मना वेगळे वागणे भाग पडते, मनालाच गुंडाळणे भाग पडते. हा शेर कदाचित असं वाटतं की माझा बरोबर आहे. मी सांगू का की मला पूर्ण पुस्तकातली टॅगलाईन वाटेल किंवा त्यांची जी एकंदर मनस्थिती आहे किंवा पुढेही जी राहील ती मला अशी वाटत आहे त्यांच्या कोश नावाच्या, कारण की याला प्रत्येकाला नाव दिले म्हणून मी उल्लेख करते. 26व्या कोश नावाच्या रचनेतून शेवटचा शेर आहे की नजर धावते जिकडे तिकडे भास सख्याचा होतो, नजर धावते जिकडे तिकडे भास सख्याचा होतो, परमेशासम चराचरातच त्याला बघते आहे. यांनीच आपण शेवटचा प्रश्न आहे आता एकच, तो म्हणजे तुम्ही आयुष्याकडे कसं बघता? सुख पाहता जवा पाडे की दुःख पर्वता एवढे? मला दोन्ही पण वाटतं. मला दोन्ही पण वाटतं. ठीक आहे, हरकत नाही. खूप खूप धन्यवाद सुनेत्राजी, छान उत्तरं दिलीत तुम्ही, जी आम्हाला अपेक्षितच होती की तुम्ही छान उत्तर देणार. श्रेयाजी, तुम्ही जिंकले आहात असं मी टीमच्या वतीने जाहीर करते. आणि सर, प्रकाशक म्हणून तुम्हाला आता या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला काय वाटत आहे? अगदी थोडक्यात 1-2 वाक्यात तुम्ही सांगा, मग आपण आभार प्रदर्शनाकडे वळू. मी एवढंच म्हणेन की त्यांना विनम्र प्रणाम. कारण या कठीण अवस्थेमध्ये कोणीही पुस्तक करणार नाही. स्वतःला सावरणं आणि पुन्हा एक स्वतःतला लेखक कवी मरू न देणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्यांनी लिहित राहावं एवढीच इच्छा. आणि मी त्यांना बस प्रणाम करण्यासाठी इथं आलो, याच्या पलीकडं काहीच सांगता येत नाही मला. आणि मला पण एक एवढंच सांगायचं की आपल्याला जे काही लिहिण्याचं जे देणं ईश्वराने दिलेलं आहे, तर मला असं वाटतं की जर ते आपण नाही वापरलं तर कदाचित तो त्याचा अपमान होईल. आणि की मी तुला एवढी जर दिलेली आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, काय म्हणू शकतो त्याला आपण, एक देणगी दिलेली शकतेस, आणि जर तू ती वापरली नाही म्हणजे तो त्याचा अपमान आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी शेवटच्या श्वासापर्यंत लिहित राहू, एवढीच माझी त्या गजानन महाराजांकडे प्रार्थना आहे की माझे हात आणि माझी बुद्धी, आणि असं लिहिता लिहिता अगदी असा शब्द होऊन माझा प्राण जावा, ही माझी आंतरिक इच्छा आहे. ती पूर्ण करणे न करणे ही परमेश्वराच्या हाती आहे. आणि मी पुढच्या जन्मात ते मला भेटतील यासाठी आता जगते आहे. वा, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो अशा प्रकारे आम्हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि आम्हाला जर काही तुम्हाला द्यायचं असेल तर एवढंच द्या. आणखीन एक गोष्ट सहज, की जे लिहिलं नाही, आपण जे लिहिलं नाही तर आपलं मरणही व्यर्थ आहे असं जर काही वाटत असेल तर ते अगोदर लिहून घ्या. असं काय लिहाल तुम्ही पण? खूप छान. यानंतर मला असं वाटतं की आपण हा जो पूर्ण कार्यक्रम आहे याच्यामध्ये मी आदरणीय ऍडव्होकेट वर्षा माडगुळकर यांच्याशी पण या कार्यक्रमाबद्दल बोलली होती. काही कारणांमुळे त्या आज उपस्थित राहू शकल्या नाही, परंतु आमच्या मार्गदर्शक ज्यांच्या इतक्या प्रेरणेमुळे
इतके सुंदर सुंदर कार्यक्रम होत राहतात, इतके छान छान अंक होत राहतात, विशेष अंक होत राहतात. एक टीम पडद्यापुढे पडद्याआड सतत कार्यरत राहते. तर आदरणीय वर्षाजी यांचे मनापासून धन्यवाद. ग्राफिक करणाऱ्या विशाखाजी राजे यांचे मी आपण आभार मानते. त्याचप्रमाणे व्यस्त कार्यक्रमातून डॉक्टर शिरीष कुलकर्णी सर आमचे मार्गदर्शक इथे उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांना पण प्रणाम. बोला ना. एक मिनिट मी शिरीषजींना सांगितलं होतं की समजा तुम्ही आज तुम्हाला जमणार नसेल, दुपारी सांगितलंय, तर अजूनही हा कार्यक्रम मी रद्द करणार आहे. तुम्ही जर असाल कल्पना होतीच मला. त्याच्यामुळे त्यांना मी तसं सांगितलं होतं की म्हणजे नाही तर मी येणारच नाही म्हटलं स्क्रीनवर, जरी मला बोलावलं तरी की शिरीषजी नाही येत म्हटलं तर. कारण एवढा विश्वास हवा की तुमचा कार्यक्रम आहे, मी येणारच. नाही मला विश्वास, पण आता अचानक काही होऊ शकतं, असं काही सांगता येत नाही आपल्याला की काहीतरी अडचण आलेली आहे आणि आपण नाही जाऊ शकतोय वगैरे. तर आणि मगाशी तुम्ही जसं म्हणालात की एवढ्या अशा मनस्थितीत पण मी लिहू शकते किंवा मी चालू ठेवलंय याबद्दल तुम्हाला जे वाटलं, तर त्याच्यावर मी एवढंच सांगेन की माझ्या इतकंच माझ्या लेखनावर माझ्या मिस्टरांचं खूप प्रेम होतं. म्हणजे मी कदाचित तितकी लेखिका नाहीये, पण त्यांच्या दृष्टिकोनात मी खूप मोठी लेखिका होते. म्हणजे त्यांना वाटायचं की सुनेत्रा काय, त्यांना माझा प्रचंड अभिमान होता. आणि मग मला असं वाटतं की जर मी नाही लिहिलं तर त्यांना तिकडे वाईट वाटेल, किंवा आता हिला वेळ आहे तरी पण ही का लिहित नाही. म्हणजे जेव्हा वेळ नसताना पण ही वेळ काढून जर लिहित होती, बँकेत जात होती, घरातलं करत होती, तरी लिहित होती. कारण माझा एक पहिला काव्यसंग्रह हा बँकेत नोकरीत असतानाच झालेला आहे. तर मग आता मी जर नाही लिहिलं तर त्यांना खूप वाईट वाटेल, ही भावना पण आहे माझ्याकडे कुठेतरी. आणि त्यांना चांगलं वाटावं म्हणून पण मी लिहिते. म्हणजे मला चांगलं वाटावं म्हणून तर मी लिहितेच, पण किंबहुना त्या अधिक जास्ती त्यांना चांगलं वाटावं म्हणून मी लिहिते. आणि कुठेतरी आसपास आहे आजही, ते हा कार्यक्रम बघत असणार आहेत. आणि मला वाटतं जेवढं समोर बसून ते कौतुकाने माझ्याकडे बघून कार्यक्रम बघायचे माझा, तेव्हा आज पण त्यांची नजर तीच कौतुकाची आणि अभिमानाची असेल असं मला वाटतं. आणि आता यानंतर नाही मी बघू शकणार. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या पण स्मृतींना अगदी सादर प्रणाम आम्ही करू इच्छितो. यानंतर सुनेत्राजी यांचे मी आभार कशी मानणार आहे, कारण की सुनेत्राजी खूपच एक जवळचा आणि महत्वाचा घटक आहेत समूहाचा. पण त्यांनी जो विश्वास दाखवला आणि त्यांनी ज्या दिवशी मला स्वतःहून फोन करून कळवलं की कार्यक्रम जर तुम्हाला घ्यायचा, कारण की आम्हीच त्यांना अप्रोच झालो होतो की आपला कार्यक्रम बाकी आहे, पण वर्षश्राद्ध सगळं या निमित्ताने त्या बिझी होत्या. त्यानंतर मग त्या ठिकाणी त्यांना जशी फोन केला गेला, तर त्यांनी जो विश्वास दाखवला की तू सूत्रसंचालन करणार असशील तर आपण लवकरात लवकर हा कार्यक्रम घेऊया. तर त्याबद्दल सुनेत्राजींचे आभार की ज्या पद्धतीने त्या या कार्यक्रमासाठी आल्या, मनमोकळं बोलल्या, आणि त्यांचे पुढचे जे काही योजना आहेत, त्यांच्या पुढचे प्लॅन्स आहेत लिखाणाचे, ते पण त्यांनी अगदी मनमोकळ्या मनाने सांगितले आहेत. तर तुमच्या पुढच्या कथासंग्रहाला किंवा ज्या प्रकारचं, मी तर तुम्हाला म्हटलंय की तुम्ही जो अवधूत यदू संवादाचं आत्ताच प्रशिक्षण घेतलंय, तर ते पण पुस्तक येऊ द्या, त्याचा पण भावानुवाद, असं वेगवेगळ्या प्रकारचे लेखक इथे आले पाहिजे असं आम्हाला खूप वाटतं की सगळ्या प्रकारचं साहित्य इथे असलं पाहिजे. त्यानंतर मी आदरणीय मीना शिंदे यांनी वेळात वेळ काढून त्या इथे आल्या, खूप सुंदर असं गझलेवरती त्यांनी भाष्य केलं. यानंतर मीनाजी वारंवार इथे येत राहू अशी पण मी त्यांना विनंती करते, त्यांचे पण आभार. त्यानंतर श्री साबणे, श्री भापकर यांचे पण आभार मानते. आणि विशेष म्हणजे जोशी कुटुंबीय, डॉक्टर प्रथमेश जोशी, डॉक्टर ऋषिकेश जोशी, डॉक्टर स्नेहल जोशी, डॉक्टर मुक्ता जोशी, या सगळ्यांची मनस्थिती आपण सगळे समजू शकतो, परंतु त्यांनी वेळात वेळ काढला, त्याबद्दल त्यांचे पण आभार आहे. आदरणीय माणिक घारपुरे या पुस्तकाचे संपादक, त्यांचे पण मी आभार मानते, काही कारणाने त्या उपस्थित राहू शकल्या नाही. आदरणीय बोरगावकर मॅडम, सर्व रसिक प्रेक्षक यांचे पण आभार मानते. आणि हा कार्यक्रम संपला असं इथे जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद.